सो नमस्कार मॅम. नमस्कार. खूप छान वाटलं तुम्हाला आज आमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ दिलात आणि सर्वप्रथम तुम्ही ग्लोबल टीचर अवॉर्ड हे जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च बहुमान तुम्ही आपल्या देशातल्या एका शिक्षकाने मिळवला, याचं जितकं कौतुक आम्हाला आहे ते ते म्हणावं तितकं थोडं आहे आणि तो तुम्हाला मिळाला याचा खूप आनंद आम्हाला सर्वांना झालेला आहे. आणि आज आमच्या शाळेतल्या जिल्हा परिषद ताडशिवनी माझं सासर आहे, त्या ताडशिवनी मधल्या जिल्हा परिषद शाळातले शिक्षक देखील आज त्यांना खरं तर निवडणुकीची ड्युटी आहे, तरी पण ते आज तिथे उपस्थित झालेले आहेत. आणि दुसरे आपले जे महाविद्यालय आहे, उत्कर्ष महाविद्यालय, त्या महाविद्यालयातील जे सिंदखेड राजा म्हणजे जिजाबाईंचं येस, येस. माहेर आहे आणि सिंदखेड राजामधील जे सहभागी झालेले जे जे प्रेक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आता ना आपले प्रश्न विचारावेत. आणि माझी विनंती आहे रणजित तुम्हाला की तुम्ही तुमचा प्रवास देखील थोडक्यात सांगा की एक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक ते ग्लोबल टीचर अवॉर्ड असलेले शिक्षक असा कसा झाला. खूपशे व्हिडिओज तुमचे पाहिलेले आहेत, तरी तुमच्या तोंडून ते ऐकायची संधी आज आम्हाला सगळ्यांना मिळते. खूप खूप धन्यवाद. आणि उत्कर्ष महाविद्यालय आणि ताडशिवनीच्या गावातले सर्व विद्यार्थी दिसत आहेत, चिमुकले विद्यार्थी, त्या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एका माझ्या शैक्षणिक कार्याविषयी तर जाणून घेणारच आहोत, पण आज छोटी मुलं जी जॉईन झालेली आहेत, राहुल दिसतोय मला, आयुष दिसतोय, तर त्यांच्यासाठी पण मला एक गोष्ट सांगायची आहे बाळांनो. जसं आता हा ग्लोबल टीचर प्राइज मिळालेला आहे एका शिक्षकाला, तसंच मुलांसाठी देखील ग्लोबल स्टुडंट प्राइज सुरू झालेली आहे. आणि त्याच युनेस्को आणि वारकी फाउंडेशनच्या वतीनंच हा मुलांना देखील जगातल्या सर्वोत्तम बेस्ट स्टुडंटसाठी तो अवॉर्ड दिला जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील आता असं समजू नका की एक शिक्षकालाच फक्त मिळतोय तर आपण विद्यार्थी मागे आहोत का. तर त्याची घोषणा मी माझा अवॉर्ड झाल्यानंतर एका ऑफिशियल कार्यक्रमामध्ये केलेलीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील आता त्या ग्लोबल स्टुडंट प्राइज साठी तो $50,000 असेल, तर त्याच्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करावेत आणि त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसं मॅमनी सांगितलं की एका जिल्हा परिषदच्या शाळेतला शिक्षक ते ग्लोबल टीचर हा जो काही प्रवास आहे, हा एक 2 शब्दांमध्ये सांगायचा तर फ्रॉम काउशेड टू क्यूआर कोड असं एक त्याला आपण शब्दबद्ध करू शकतो. एका गोठ्यातली शाळा आणि ती आज एक ग्लोबल क्लासरूम झालेली आहे. अर्थात हा प्रवास जितका कागदावरती आणि व्हिडिओमध्ये साधा सोपा दिसतो, तसा वास्तवामध्ये नसतो हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट आहेतच. अनेक संकट आलेली असतात मधल्या काळामध्ये. मात्र त्याच्यावरती मात करत आपण हा प्रवास सुरू ठेवला आणि याच्यासाठी अनेक शिक्षक, अनेक अधिकारी, मॅडम सुद्धा आहेत, त्या अनेक वेळा त्यांच्याशी देखील संवाद साधून आणि काही अडचणी असतील तर त्यांचं देखील सहकार्य वेळोवेळी लाभलेलं असतं. तर या सर्वांचे देखील मी या निमित्ताने आभारच मानू इच्छितो. अर्थात हा पुरस्कार शिक्षकाला मिळालेला असला, रणजित डिसलेला जरी मिळाला असला तरी आनंद मात्र सर्वांना झालेला आहे. आणि हे मला रोजच्या रोज समजतं आहे की अनेक वेगवेगळ्या गावातले शिक्षक, विद्यार्थी भेटायला येतात. तर हा एक प्राउड मुवमेंट आहे शिक्षकांसाठी आणि जगभरातल्या आणि भारतातल्या देखील शिक्षकांसाठी. पण ही एक सुरुवात आहे हे लक्षात ठेवा. रणजित डिसले हा जरी पहिला भारतीय ठरला तरी तो एकमेव भारतीय ठरू नये अशी माझी इच्छा आहे. तर अनेक भारतीय शिक्षकांनी देखील या प्लॅटफॉर्मवरती यावं, आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचं सादरीकरण करावं आणि हा पुरस्कार अनेक भारतीय शिक्षकांना देखील मिळावा अशी माझी मनोमनी इच्छा आहे. आपण सुरुवात करूया तुमच्या प्रश्न आणि माझ्या उत्तरांना. जर पहिला प्रश्न बघूयात, कुणाला विचारायचा आहे? नमस्कार सर, मी सुबोध खरात उत्कर्ष महाविद्यालयामधून बोलतोय. बोला. सर, तुमचा जो प्रोजेक्ट आहे लेट्स क्रॉस दी बॉर्डर, तर या प्रोजेक्ट बद्दल सर थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. यामध्ये तुमची भूमिका काय होती आणि या प्रोजेक्ट मार्फत तुमचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे, याबद्दल प्लीज थोडंसं मार्गदर्शन. हा जो लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा प्रोजेक्ट आहे, हा जगातले जे 8 अशांत देश आहेत, भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराक, इराण, अमेरिका आणि नॉर्थ कोरिया, तर हे सगळे देश सातत्याने एकमेकांशी भांडत असतात. मी 2017 साली ग्लोबल पीस इंडेक्स वाचत होतो. तर हा ग्लोबल पीस इंडेक्सचा जो रिपोर्ट वाचला त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की ह्या 8 देशांनी जवळपास
$300 मिलियन खर्च केलेले आहेत त्यांच्या मिलिटरीवरती आणि त्यांच्या युद्ध सामुग्रीवरती, आणि तरी देखील ते देश अशांतच आहेत. एवढी $300 मिलियन खर्च करून देखील जर ते अशांत राहत असतील, तर माझ्या डोक्यात विचार आला की याच्यापेक्षा निम्मे पैसे जर त्यांनी शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट केले असते, तर दॅट माइट बी द रिझल्ट माइट बी डिफरंट. त्याचा निकाल काहीतरी वेगळा राहिला असता. कारण युद्धाद्वारे शांतता निर्माण करता येत नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. केवळ शांततेचा पुरस्कार करून आणि अहिंसेचा पुरस्कार करूनच आपल्याला शांतता निर्माण करता येते, या प्रिन्सिपलवरती मी विश्वास ठेवतो. आणि म्हणून मग जर मी एक शिक्षक म्हणून जग हे अधिक शांततामय बनवण्यासाठी काय करू शकतो, या विचारातूनच मी हा लेट्स क्रॉस द बॉर्डर्स हा प्रोजेक्ट डिझाईन केला. याच्यामध्ये हा ऍक्च्युली 6 आठवड्यांचा प्रोजेक्ट आहे. पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही हे 8 देशातल्या मुलांचा एकमेकांसोबत संवाद होत असतो. तर सुरुवातीला काय होतं सांगतो. आम्ही अगोदर मायक्रोसॉफ्टच्या प्लॅटफॉर्मवरती मी हा प्रोजेक्ट सबमिट केला आणि पब्लिश केला, आणि तिथून माझ्या टीचर्स नेटवर्कमध्ये आवाहन केले की ज्यांना ज्यांना या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी मी दिलेली लिंक भरा. म्हणजे त्याच्याकडून आम्ही त्यांची माहिती घेतली आणि मग 1 to 1 क्लासरूम कनेक्ट करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये भारतीय मुलं पाकिस्तानच्या मुलांशी संवाद साधतात, इस्रायलची मुलं पॅलेस्टाईनच्या मुलांशी संवाद साधतात. म्हणजे जे एकमेकांशी भांडतात त्याच 2 देशातली मुलं एकमेकांशी बोलतात. तर आता बोलतात म्हणजे नेमकं काय करतात आणि काय साध्य होतं याच्यातून बघा. तर हा एकूण 6 आठवडे चालणारा प्रोजेक्ट आहे. तर पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही याच्यामध्ये जे शाळा निवडलेल्या असतात त्या प्रत्येक शाळेतल्या मुलांना, म्हणजे आपण भारत आणि पाकिस्तानचं यांचं स्पेसिफिक उदाहरण घेऊन चालूयात. तर समजा उत्कर्ष महाविद्यालयातली काही विशिष्ट मुलं निवडलेली आहेत, समजा 30 मुलं निवडलेली आहेत. तर ही 30 मुलांचा पाकिस्तान मधल्या एका कॉलेजमधल्या 30 मुलांशी कनेक्ट करून दिलं जातं त्यांना. तर पहिल्या आठवड्यामध्ये ही 30 मुलं तिकडल्या 30 मुलांशी 1 to 1 संवाद साधतात. म्हणजे जसं आता सुबोध सर आहेत भारतातून आणि मी पाकिस्तानचा आहे असं समजूयात. तर सुबोध सर आणि मी पीस बडी, आमचे टीचर सांगणार की तुझा पीस बडी पाकिस्तान मधला हा आहे. मग मी सुबोध सरांशी संवाद साधणार, नाव, तुझं जन्मतारीख, बर्थडे, तुला काय आवडतं काय आवडत नाही, त्याचे हॉबीज, हे सगळं म्हणजे एकमेकांविषयीची माहिती पहिल्या आठवड्यामध्ये फक्त घेतली जाते. जसं आपले फ्रेंड्स असतात, मित्र असतात, तसाच तो एक पाकिस्तान मधला 6 आठवड्यासाठीचा तरी मित्र आहे. म्हणून प्रत्येकाला एक पीस बडीज अलॉट केले जातात. दुसऱ्या आठवड्यामध्ये मुलांना एक टॉपिक दिलेला असतो, तो म्हणजे व्हाय आर वी फायटिंग, आपण का भांडत आहोत. या टॉपिक वरती दोन्ही देशातली मुलं आपले आपले विचार मांडतात. व्हॉट एव्हर त्यांचं चुकीचं आहे असं आपला कधीच त्याच्यावर, म्हणजे ते चूक आहे बरोबर आहे असं आम्ही कोणतीही पूर्वग्रह घेऊन त्या डिस्कशन मध्ये भाग घेत नाही. लेट देम स्पीक, बोलू द्या मुलांना. काय वाटतं भारतीय मुलांना पाकिस्तान बद्दल, का आपण भांडत आहोत, किंवा पाकिस्तानच्या मुलांना का वाटतं की हे आपण भारताशी का भांडत आहोत, की याच्यावरती डिस्कशन घडून आणलं जातं. तिसऱ्या आठवड्यामध्ये चर्चा केली जाते सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. भारत आणि पाकिस्तानमध्ये साम्य काय आहे आणि त्यांच्यामध्ये वेगळेपण काय आहे. तर हे मुलं फाइंड आउट करतात आणि त्याचं एक छानसं प्रेझेंटेशन बनवून त्या आठवड्यातल्या वीकेंडला ते सादरीकरण करतात. त्याच्यानंतरच्या पुढच्या 4थ्या आठवड्यामध्ये मुलांच्या मनामध्ये शांततेची बीजे रोवण्यासाठी आणि मुलांच्या मनात एकमेकांविषयीची एक सहृदय भावना निर्माण होण्यासाठी हिट रिफ्रेश नावाच्या पुस्तकातील एक चॅप्टरचं वाचन केलं जातं आणि त्याच्यामधून कसं एकमेकांबद्दल आपण एक चांगली भावना ठेवली पाहिजे हे त्या गोष्टीतून ठसवलं जातं. 5व्या आठवड्यामध्ये जगातल्या शांततामय देशातला एक शिक्षक आम्ही इन्व्हाइट करतो, जसं की फिनलंड आहे, ऑस्ट्रिया आहे, न्यूझीलंड आहे, कॅनडा आहे. तर हे जगातले सर्वात शांत देश आहेत. तर या देशातले शिक्षक आमच्या मुलांना, दोन्ही देशातल्या मुलांना मार्गदर्शन करतात की कसे ते देश शांततामय झालेले आहेत. आज शांततामय असण्याचे फायदे काय असतात. जसं आपण एकदा कधी ऐकलं असेल बघा की शनी शिंगणापूरमध्ये घराला दरवाजेच नाही असं आपण म्हणतो, कारण तिथं कधी चोरीच होत नाही. पण फिनलंडमध्ये जेव्हा शिक्षक तो पेक्कावली आमच्या मुलांना सांगतो की माझ्या घराचं चावी जरी मी लावायला विसरलो किंवा माझं पाकिट जरी रस्त्यावर पडलं तर ते पाकिट फक्त 2च व्यक्ती उचलू शकतात तिथं, म्हणजे उचलतात. एक तर ज्याचं पडलेलं आहे तो उचलेल, नसेल तर पोलीस उचलून ते घेऊन जातील, बाकी तिसरा कोणी तो घेऊन जाणार नाही. त्यामध्ये
शांततामय असणं किंवा शांततेची बीज जी मुलांच्या मनामध्ये रोवायची असतात, ती म्हणजे असं नाही की फक्त बॉर्डरवरती शांतता असली पाहिजे. आपल्या रोजच्या चालण्यात, बोलण्यात, एकमेकांशी वागण्यामध्ये, क्लासरूममध्ये देखील ती विचारसरणी आपल्याला रुजवायची असते. आणि नेमके हेच काम ते पेक्काउली फिनलंडचे शिक्षक आणि ज्यांना आम्ही इन्व्हाईट करतो, ते शिक्षक त्या 5व्या आठवड्यामध्ये करतात. आणि मग शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही मुलांना सांगतो की व्हॉट इज द सोल्युशन? जे आपण सुरुवातीला पाहिलं की आपण जे भांडत आहोत त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं? तुमचा स्वतःचा काय रोल त्याच्यामध्ये असणार? कमिटमेंट काय असणार? आणि व्हॉट नेक्स्ट? आता इथून पुढे आपण काय करायचं? याच्याविषयी मुलं त्यांचे विचार घेऊन येतात. यातलं कोणतंही डिस्कशन जे आहे ते आम्ही कंट्रोल करत नाही. मुलांना वाटलं ते कंटिन्यू करायचं तर ते त्यांचं रिलेशन कंटिन्यू करू शकतात. त्यांना वाटलं की नाही आम्ही आता फक्त आमच्या शाळेपुरतं हे पीस मेसेंजरचं काम करू. मग ते शाळेमध्ये ते काम करतात आणि पूर्ण शाळा जसं एक वर्ग सुरुवातीला आम्ही निवडतो त्याच्यानंतर पूर्ण शाळेमध्ये तो जे काही 6 आठवड्यामध्ये चाललेली ऍक्टिव्हिटी आहे ती शेअर करतात आणि मग तोच पीसफुलचा मेसेंजर कधी कधी काही शाळांमध्ये पथनाट्य घडवलं जातं, कधी त्या पीस वरती काही ड्रामाज करतात, नाटक बसवलं जातं, जेणेकरून हा शांततेचा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचेल. आमचं टार्गेट आहे, माझं स्वतःचं टार्गेट आहे की 2030 सालापर्यंत माझ्याकडे मी 50,000 मुलांची पीस आर्मी बनवलेली असेल. आतापर्यंत मी 18,000 मुलांची पीस आर्मी तयार केलेली, 18,000 पीस सोल्जर्स आहेत आमच्याकडे. 2018 पासून हा प्रोजेक्ट सुरू झाला. 3 वर्षामध्ये 18, 19 आणि 20 या 3 वर्षात दरवर्षी आम्ही साधारणतः 15,000 मुलं आणि 150 शाळा निवडत असतो आणि त्याच्या माध्यमातून हा पीस आर्मीचा प्रोजेक्ट जो आहे तो सुरू आहे. ओके, नक्कीच सर. आणि अशी आशा बाळगतो की या प्रोजेक्टसाठी पुढे चालून तुम्हाला नोबेल पीस प्राइज सुद्धा मिळावं. सर, आज तुम्हाला ऐकायला आमचे विद्यार्थी एकत्र आणि त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ असे सोबत बसलेले आहेत तिथे आमच्या एका क्लासरूम मध्ये. परत आमच्या गावची जी शाळा आहे, ताडशिवणी गावची जिल्हा परिषद शाळा, सर गावामध्ये नेटवर्क इश्यू खूप आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला खास ऐकण्यासाठी ते गावातनं सिंदखेड राजा जे तालुक्याचं ठिकाण आहे ते या ठिकाणी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्याकडनं सर आपण प्रश्न त्यांना काही तुम्हाला विचारायचे आहेत ते विचारूया. स्टुडंट पैकी तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, माझं नाव प्रथमेश खोत, मी उत्कर्ष महाविद्यालयाचा विद्यार्थी, BSc फर्स्ट इयरचा. सर, तुमचे जे उपक्रम आहे व्हर्च्युअल फील्ड ट्रिप, याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा आणि त्या उपक्रमात आम्हाला कशा प्रकारे सहभागी होते याबद्दल थोडीशी माहिती सांगा. ठीक आहे, धन्यवाद. बघा, व्हर्च्युअल फील्ड ट्रिप हा उपक्रम म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये जे घटक उल्लेख असतो त्या घटकांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इमेजेसच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून या घटकांची माहिती आम्ही घरात शाळेमध्ये बसून त्या घटकांना जिथं कुठं ते अस्तित्वात आहेत त्या ठिकाणी व्हर्च्युअली जातो. नावच आहे व्हर्च्युअल फील्ड ट्रिप, म्हणजे काय, आभासी क्षेत्र भेट. इतर वेळी काय करायचो आम्ही, तर प्रत्यक्ष जायचो त्या ठिकाणी, पण प्रत्येक वेळेस ते ठिकाणी जाणं शक्य होत नाही आपल्याला. फॉर एक्झाम्पल 4थीच्या पुस्तकामध्ये आम्हाला अजिंठ्याची सहल नावाचा धडा आहे. आता मग आम्हाला अजिंठ्याची सहल हा जर घटक समजून घ्यायचा असेल तर मग आम्हाला अजिंठ्याला जावं लागेल. आता दरवर्षी तिकडे ट्रिप काढणं शक्य नाही, म्हणून मग आम्ही काय करतो, अजिंठा वेरूळ या ठिकाणी जे MTDCचं आपलं रिसॉर्ट आहे तिथं एक एक्सपर्ट गाईड लोक आहेत गव्हर्नमेंटचे, तर त्यांना आम्ही विनंती करतो की आम्ही अमुक दिवशी XYZ दिवशी यावेळी आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ कॉल करू स्काईप वरून आणि तिथून मग तुम्ही अजिंठ्याच्या लेणीच्या तिथे जा आणि तिथून आम्हाला सगळं अजिंठ्याच्या लेणीबद्दलची माहिती सांगा. म्हणजे वर्गात बसल्या जागी मुलं काय करतात, अजिंठा वेरूळच्या लेणीची सहल वर्गात बसून करतात. आता त्यावेळी पाठ्यपुस्तकामधली जी माहिती आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नॉलेज, एक्स्ट्रा माहिती, इन्फॉर्मेशन मुलांना मिळत असते. दुसरं आहे, पाठ्यपुस्तकातल्या माहितीचं जे व्हेरिफिकेशन करतात, म्हणजे पाठ्यपुस्तकात जे काही लिहिले आणि ती व्यक्ती जी काय सांगते याच्यामध्ये काही तफावत वाढली तर मुलं मग त्याला प्रश्न विचारतात. काही नवीन मुलांनी पाहिलं असेल जे पुस्तकामध्ये उल्लेखलेलं नाहीये त्याच्याविषयी मुलं प्रश्न विचारतात. तर हा व्हर्च्युअल फील्ड ट्रिप प्रोजेक्ट जो आहे तो मुलांना प्रश्न विचारण्याची जास्त संधी देतो. क्वेश्चनिंग स्किल आणि व्हेरिफिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन हे फार महत्वाचं असतं. ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी शिक्षक हा एकमेव स्रोत असतो जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांसाठी.
पण प्रत्येकच शिक्षक प्रत्येकच घटक चांगल्या पद्धतीने शिकवेल असं काही सांगता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे या व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या माध्यमातून एक्सपर्ट टीचर्स कडून पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काही माहिती आणि ज्ञान जर मुलांना मिळत असेल तर ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या मुलांनी मागच्या 7 वर्षांमध्ये जवळपास 140हून अधिक देशांची व्हर्च्युअल ट्रिप केलेली आहे. आम्ही अमेरिकेतलं कासवांचं हॉस्पिटल पाहिलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेमधलं पेंग्विनचं हॉस्पिटल बघितलेलं आहे. इंग्लंडमधली अंडर वॉटर लॅब आहे. पाण्याच्या खाली समुद्राच्या तळाला तिथं एक लॅब आहे आणि जिथं बसून समुद्राचं खालचं जलजीवनाचा अभ्यास केला जातो ते आमच्या मुलांनी पाहिलेलं आहे. 7 वंडर्स जगातली जी 7 आश्चर्य आहेत ती देखील आमच्या मुलांनी स्वतः शाळेमध्ये बसून पाहिलेली आहेत. पण हे पाहणं इतक्यापुरतं हे मर्यादित राहत नाही. तर एक जस्ट मिनिट, मी एक 2च मिनिटात आलो. तर हे पाहणं जे आहे त्याच्यापुरतं मर्यादित राहत नाही. आमच्या शाळेतल्या मुलांकडे असे छोटे छोटे पासपोर्ट आहेत त्यांचे, दिसतंय. तर जेव्हा केव्हा आम्ही व्हर्च्युअल ट्रिप करतो आणि एखाद्या देशाला व्हर्च्युअली भेट देतो तेव्हा आमच्या मुलं हे पासपोर्ट घेऊन जात बसतात आणि मग या पासपोर्ट मध्ये आपण प्रत्येकाचं फोटो, त्याचं नाव वगैरे ती माहिती असते, दिसतंय. आणि मग आपण कोणत्या देशात आज चाललेलो आहोत, कधी चाललेलो आहोत, त्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये असतो. मग अगोदर मी आधी सांगतो की उद्या आपण या देशाला भेट देणार आहोत, या देशातली ही माहिती घेणार आहोत. मग आपण व्हर्च्युअली किती अंतर कापणार आहोत, मग लगेच मुलं नकाशामध्ये ते कॅल्क्युलेट करतात की आपल्या शाळेपासून तेच ठिकाण किती लांब आहे. नकाशावरती ते मग आता नकाशा मापन त्यांना वेगळं शिकवायची मला गरज लागत नाही. त्याच वेळी आपण त्या शिक्षकाला कोणती प्रश्न विचारायचे आहोत ते प्रश्न याच्यामध्ये लिहितात. मग तो शिक्षक जो आहे तो त्याची उत्तर जो देईल त्यानं उत्तर दिले की त्याची नोंद याच्यामध्ये करतात. त्याच्यामध्ये आपण नवीन काय शिकलो जे आपल्याला माहिती नव्हतं ते कोणती नवीन माहिती आपल्याला मिळाली त्याची नोंद या पासपोर्ट मध्ये केली जाते आणि मग सगळ्यात शेवटी ट्रिप कम्प्लिटेड म्हणून जो मार्क दिसतोय ते केलं जातं आणि मग अशा पद्धतीनं आमची एक व्हर्च्युअल ट्रिप पूर्ण होते. तर हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर हा शिकण्याचा पण एक तितकाच भाग आहे. शाळेमध्ये वर्गामध्ये मी एज्युटेनमेंट असतं माझे, म्हणजे एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट हे दोघांचं मिक्सचर जे आहे ते त्याच्या मदतीने मुलांना शिक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामुळं परत जेव्हा मुलं कधी आपल्याला ते ना माहिती बघायची असते तर ते पासपोर्ट उघडतात आणि आपण त्या त्यावेळी काय काय शिकवलेलं असतं ते सगळ्या गोष्टी समजून घेतात. तर हा एक मुलांना एक चांगला शैक्षणिक अनुभव आहे व्हर्च्युअल फील्ड ट्रिप. अर्थात तुम्हाला हे कसं करता येईल बघा, तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा तुमच्या कॉलेजमध्ये एखादा विषय शिकवण्यासाठीचे एक्सपर्ट टीचर्स समजा बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये असतील किंवा बाहेरच्या देशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये असतील तर तुम्ही त्यांना इन्व्हाइट करू शकता व्हर्च्युअली. जसं आता तुम्ही मला इन्व्हाइट केले झूमच्या माध्यमातून, तसंच तुम्ही इतरही शिक्षकांना इन्व्हाइट करू शकता किंवा जे घटक तुम्हाला शाळेमध्ये बसून अनुभवता येत नाहीत ते तुम्ही असे व्हर्च्युअली तुम्ही अनुभवू शकता. यालाच एक व्हर्च्युअल फील्ड ट्रिप असं नाव आम्ही दिलेलं आहे. हा विश्लेष सर, नमस्कार. नमस्कार. मी सिद्धार्थ खरात बोलतो. आहे. सर्वप्रथम आपण उत्कर्ष महाविद्यालय आणि ताडशिवणी विकास मंच च्या मार्फत आम्हाला जागतिक पातळीवर निवड झाली, इतका मोठा सन्मान प्राप्त आज आपल्या समोर आहे. आम्हाला खूप सगळ्यांना आनंद होतोय. या आजच्या संवादामध्ये ताडशिवणी एक खेडगाव आहे, माझं गाव मुळातलं ते खेडगाव आहे आणि ग्रामपंचायत म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आहे. आपण सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहात. तर आपला जो प्रवास आहे म्हणजे मी एक पहिला बेसिक प्रश्न लेमॅन म्हणून बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणून की आपण जिल्हा परिषद शाळामध्ये एक सर्वत्र शिक्षक असताना सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेमधला एक शिक्षक शाळेमध्ये लहान मुलांना शिकवत असताना एवढी मोठी आकांक्षा ठेवतोय, वेगळा विचार ठेवतोय आणि जागतिक पातळीवरती आपली नोंद व्हावी अशा प्रकारचं काम करतोय. हे आपल्याला म्हणजे आपल्या मनात कसे आले, आपले विद्यार्थी, आपले पालक आणि आपली शाळा
या संदर्भात यांचा रोल काय, आपण तिथे ह्या आयडियाज कशा आपल्याला आल्या, म्हणजे आमच्या ताडशिवनी सारख्या अनेक ज्या शाळा आहेत तिथल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना या संदर्भात ज्ञात होईल, यावर आपण थोडं मार्गदर्शन. बरोबर. खूप चांगला प्रश्न आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये राहून असे विचार कसे काय आले. तर बघा, तंत्रज्ञानामुळे तुम्हाला माहिती आणि संधीचं एक मोठं व्यासपीठ खुलं झालेलं आहे. आता जी माझ्यासमोर छोटी छोटी मुलं आहेत, ही तंत्रज्ञानाच्या जेव्हा एका विश्वामध्ये येतील, पाऊल ठेवतील, तेव्हा त्यांच्यासमोर अशी प्रचंड माहिती आणि प्रचंड संधीचं एक विश्व खुलं झालेलं असतं. आणि या विश्वामध्ये तुम्ही नेमकं कोणता मार्ग निवडता, हे फार महत्वाचं राहतं. मी सुरुवातीपासूनच जसं माझं नेटवर्क जे आहे, टीचर्सचं नेटवर्क जे आहे, ते ग्लोबली नेटवर्क आहे. म्हणजे माझ्या मनात डीएडला असतानाच विचारायचे होते की इतर देशातल्या शिक्षकांना कसं शिकवलं जात असेल, त्यांचं टीचर्स ट्रेनिंग कॉलेज कसं असेल, तिथला कंटेंट काय असेल, याच्याविषयी माझ्या मनात सुरुवातीपासून एक उत्सुकता होती. आणि मग ती उत्सुकताच मला या शिक्षकांच्या नेटवर्कमध्ये घेऊन गेली. आणि मग मी सर्च करायचो गुगलवरती असं शिक्षकांचं नेटवर्क. मग मला अनेक कम्युनिटीज भेटल्या, अनेक वेगवेगळ्या आणि जगप्रसिद्ध कंपन्यांचं देखील शिक्षकांसाठीचं एक वेगळं नेटवर्क आहे. नॅशनल जिओग्राफिक तुम्ही नाव ऐकून असाल, त्यांची शिक्षकांसाठी कम्युनिटी आहे, गुगलची आहे, मायक्रोसॉफ्टची आहे. या अनेक प्लॅटफॉर्मवरती मला अनेक शिक्षकांसोबत संवाद साधण्याची, त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम जाणून घेण्याची संधी मिळत होती. आणि त्याचवेळी माझे देखील उपक्रम मी त्यांच्याशी शेअर करत होतो. तर काय असतं, अल्टिमेटली शेअरिंग इज ग्रोईंग. जसं तुम्ही ज्ञान, आपण म्हणतो ना की ज्ञान दिल्यानं वाढतं, तसंच ते आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपलं विश्व थोडं विस्तारित करावं लागतं. एका जिल्हा परिषद शाळेपुरतं किंवा एका केंद्रापुरतं किंवा एका गावापुरतं आपल्याला विचार स्वतःला लिमिटेड न ठेवता, आपण जेव्हा द वर्ल्ड इज माय क्लासरूम असं जेव्हा म्हणतो, तेव्हा तुम्ही जगातल्या एक जगाचा व्यापक विचार करू लागता. आणि मी नेमकं हेच करत होतो की मला दिसत होतं की माझ्या शाळेतल्या मुलांना जर मी असे काही शैक्षणिक अनुभव दिले तर त्यांच्या मनात एक कॉन्फिडन्स निर्माण होईल, एक आपणही कशामध्ये कमी नाहीत, हा एक पहिल्यात महत्वाचा फायदा त्यांना होईल. दुसरं, जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून जाईल. म्हणजे ते काही स्वतःपुरतं, स्वतःच्या गावापुरतं असं एक संकुचित विचार न राहता ते ग्लोबली सिटिझन्स आहोत आपण, एक शेवटी वैश्विक नागरिक आहोत, जागतिक नागरिक असण्याचा एक माइंडसेट त्यांच्यामध्ये तयार होईल. अर्थात हा प्रवास काही सोपा नसतो. सुरुवातीला जे काही केलं तो एक टप्पे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या शाळेमध्ये मी काम करतो आहे, जिल्हा परिषद शाळा परितेवाडीच्या, तर 5 जानेवारी 2009 साली मी तिथं जॉईन झालो. आणि पहिल्याच दिवशी जो मला क्लासरूम, जो वर्गखोली देण्यात आली, ती वर्गखोली ही एक गोठा म्हणून वापरली जात होती. आणि त्या गोठ्यामध्ये मला माझ्या मुख्याध्यापकांनी सांगितले की इथं तुम्हाला सर शिकवायचं आहे. मग हे खूप शॉकिंग होतं माझ्यासाठी की असं कसं काय असू शकतं की एका वर्गखोलीला गोठ्यामध्ये त्यांनी रूपांतरित केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षाही अजून शॉकिंग बाब अशी होती की त्याच्याबद्दल पालकांना काही हे नव्हतं, ऑब्जेक्शन नव्हतं. सो माझ्या लक्षात आलं की इथं पालकांच्या मनात शिक्षणाविषयी प्रचंड अनास्था आहे. मुलांचं शिक्षण आणि शिक्षणातून एक सामाजिक दर्जा, आर्थिक उन्नती होऊ शकते, शिक्षणातून पण चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन होऊ शकतं, हा विचार त्यांच्या मनात नव्हता. त्याच्यामुळे त्यांचा असा दृष्टिकोन मला इथून दिसत होता. मग ती वर्गखोली मिळवण्यासाठी मला 6 महिने जावे लागले. 6 महिने झगडावं लागलं त्या व्यक्तीशी. पण मग हा त्याच्याशी संघर्ष चालू असतानाच मी 6 महिने त्या गावाचं एक सर्वेक्षण केलं. आणि मग त्या सर्वेक्षणामध्ये माझे महत्वाचे मुद्दे हेच होते की या गावाचं एज्युकेशनल स्टेटस काय आहे, इकॉनॉमिकल स्टेटस काय आहे, कल्चर कसं आहे, या लोकांचे सण समारंभ, यांची मानसिकता, याच्याविषयी मी माहिती गोळा केली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या गावामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला जास्त शिकलेल्या आहेत. आणि मग याचा फायदा मला वर्गातल्या अध्यापनामध्ये कसा करून घेता येईल, याच्यासाठीचा मी एक प्लॅन ऑफ ऍक्शन बनवला 5 वर्षासाठी, ज्याला मी पंचवार्षिक योजनाच म्हणायचो. की हा 5 वर्षाच्या प्लॅन नंतर मी हे गाव, मी ही शाळा कुठं पाहू इच्छितो. तर मी माझे 3 टार्गेट्स ठरवलेले होते, जे मला 5 वर्षामध्ये अचीव्ह करायचे होते. माझं पहिलं टार्गेट होतं की पालकांची मानसिकता बदलून ते सकारात्मक करणे, शिक्षणाविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये निर्माण करणे.
दुसरं टार्गेट होतं की 100% मुलींना शाळेमध्ये उपस्थित ठेवणे, त्यांची नोंदणी करणे आणि रोज त्यांना उपस्थित ठेवणे. आणि तिसरं होतं की माझ्या वर्गातले 90% मुलांनी एक्सपेक्टेड लर्निंग आउटकम्स जे अध्ययन निष्पत्ती आहे ते अचीव्ह केलं पाहिजे. हे मी 3 टार्गेट्स माझ्यासाठी ठरवले होते. तर हे टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठीचे जे प्रोजेक्ट मी केले, जे उपक्रम राबवले, ते तुम्हाला आता सगळ्यांना समजलेले आहेत. पण ऍक्च्युअली मी त्याच्यातून हे 3 टार्गेट्स अचीव्ह करत होतो. तर सुरुवातीला पालकांचा शिक्षणामध्ये सहभाग वाढावा, त्यांनाही जबाबदारीचं एक भान यावं, म्हणून मग मी काय केलं, तर पालकांच्या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम राबवायला सुरुवात केली. मी माझ्या घरातून इथून बार्शीतून मी परितेवाडीमध्ये शिफ्ट झालो आणि तिथून मग मी गावातच राहायला सुरुवात केली आणि मग मी रोज त्यांच्यासोबत भेटायचो, त्यांच्या घरगुती कार्यक्रमात सहभागी व्हायचो, त्यांच्यासोबत राहून त्यांचे विचार जाणून घ्यायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू त्यांच्या मनात एक जागरूकता किंवा जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून मी शाळेच्या बिल्डिंगवरती एक अलार्म लावला. तर तो अलार्म जो आहे तो रोज संध्याकाळी 7 वाजता वाजतो. जसं तुम्ही भोंगा असतो की नाही एखाद्या फॅक्टरी मधला वगैरे, सो तो तसा एक अलार्म मी माझ्या शाळेच्या बिल्डिंग वरती लावला आणि तो संध्याकाळी 7 वाजता वाजवला जायचा. सो दिस वॉज अन इंडिकेशन. ते सगळ्यांसाठी एक सूचना होती की आता तुम्ही तुमचं काम बंद करायचंय पालकांनी आणि आपल्या मुलासोबत अभ्यासासाठी बसायचंय. या प्रोजेक्टला आम्ही, या इनिशिएटिव्हला नाव दिलं होतं अलार्म ऑन टीव्ही ऑफ. जसा की तो अलार्म वाजला की सगळ्यांनी आपलं कामं, टीव्ही वगैरे बंद करायची आणि आपल्या मुलांसोबत बसायचं, मुलांना अभ्यास करायचा आहे. तर मुलं अभ्यास करत असताना फक्त पालकांनी त्याच्या शेजारी बसायचं आणि त्यावेळी पालकांनी काय करायचं याच्या सूचना देणारे मेसेज त्यांना आम्ही रोज दुपारी 2 वाजता पाठवायचो. टेक्स्ट मेसेज. त्यावेळेस फार काही नवीन टेक्नॉलॉजी आम्ही वापरत होतो अशातला भाग नाही. हे सिंपल टेक्नॉलॉजी. त्यावेळेस टेक्स्ट मेसेज आपण खूप वापरायचो. तर या टेक्स्ट मेसेज मधून पालकांना सूचना दिल्या जायची की आज संध्याकाळी तुम्ही काय करायचं, तर मी एक कविता शिकवलेली आहे, ती कविता त्याच्याकडून पाठ करून घ्या, तो हावभावासह म्हणतोय का नाही हे फक्त बघा, किंवा मी आज त्याला बेरजेची उदाहरणं दिलेली आहेत तर तो सोडवतोय का नाही एवढंच बघा. तुम्ही चूक की बरोबर हे पालकांनी करायचं नाही, पण 1 तास वेळ पालकांनी मुलासाठी द्यायचा. याच्यातून पालकांना जबाबदारीची जाणीव झाली. आपला मुलगा शाळेत काय करतो, त्याला शाळेत काय शिकवतात, तो घरी आल्यावर तो अभ्यास करतो की नाही, हे हळूहळू त्यांच्या लक्षात यायला सुरुवात झाली. आणि मग हे करत असतानाच मुलांना वर्गामध्ये चांगले शैक्षणिक अनुभव, अध्ययन अनुभव देण्यासाठी मी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. तर माझ्या असं लक्षात आलं होतं की ही जी 21व्या शतकातली मुलं आहेत, यांच्या लर्निंग स्टाईल, यांची शिकण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे. आपण साधारणतः 20-30व्या वर्षी कम्प्युटर, लॅपटॉप वापरतो. हे जन्मानंतर 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्येच कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल हातात घ्यायला सुरुवात झालेली ही पिढी आहे. तो यांच्या सोबत आपल्याला राहायचं असेल, यांच्या सोबत काही काम करायचं असेल आणि यांना काही शिकवायचं असेल तर यांच्या स्टाईलनुसारच आपल्याला शिकवावं लागेल. म्हणून मग मी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, किंवा मला असं वाटलं की तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी विल प्ले व्हायटल रोल, इथं काहीतरी एक महत्वाचा रोल ते प्ले करू शकतं. आणि म्हणून मग मी एक लॅपटॉप विकत घेतला. त्यावेळी मी शिक्षण सेवक होतो. त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे शिक्षण सेवकाला काय मानधन मिळत असतं. तर तेवढ्यात काही ते घेणं मला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग मी, माझे वडील जे शिक्षक होते त्यांच्याकडून मी तो लॅपटॉप विकत घेतला. त्यांच्या पैशाने आपण ऍक्च्युअली म्हणायला हवं. तर त्यांनी तो मला दिला आणि मग आम्ही शाळेमध्ये तो लॅपटॉप मी वापरायला सुरुवात केली. तर काय करायचो मी त्यावेळी, काही लगेच लॅपटॉप वापरला, चला आता काहीतरी प्रोजेक्टर घ्या आणि शिकवा असं नव्हतं. मी मुलांना फक्त लॅपटॉप वरती चित्रपट दाखवायचो, मूव्हीज दाखवायचो. आम्ही पिक्चर बघायचो. एक पिक्चर संपला की दुसरा पिक्चर, परत गाणी, दिवसभर पिक्चर बघणे, गाणी बघणे, डान्स करणे, हेच करायचो आम्ही. हे का करायचो, हे जाणीवपूर्वक का करायचो मी? मला असं वाटत होतं की ही मुलं शाळेत जी आली आहेत, ही शाळेत रमली पाहिजेत. ट्रॅडिशनल पद्धतीने यांना शिकवायला गेलो तर हे परत अजून पहिल्यासारखे त्यांच्या आई वडिलांसारखेच शाळा सोडून जातील आणि परत तिकडच शेतात काम करायला जातील. शाळा म्हणजे एक आनंदाचं ठिकाण आहे, एक फन बेस किंवा एक आनंदी क्षेत्र आहे. इथं या, मजा करा, जेवण वगैरे करा आणि संध्याकाळी घरी जा. असं एक हळूहळू त्यांच्या मनामध्ये एक भावना रुजवायला सुरुवात केली. आणि मग हे मुलं काय करायचे, घरी गेले की त्यांचा मित्र जो शाळेत आलेला नसतो त्याला सांगायचे, आज आम्ही हा पिक्चर बघितला बघ, हे त्यातलं भारी फायटिंग होते, असं होतं तसं होतं. ते पिक्चर रंगवून सांगायचे त्याला. मग जो शाळेत येत नव्हता त्यालाही वाटायचं, अरे शाळेमध्ये पिक्चर बघायला मिळतात, हे तर खूप छान आहे.
शेतात जाऊन काम करण्यापेक्षा शाळेमध्ये पिक्चर बघायला किती भारी वाटेल. हळूहळू त्यांची उपस्थिती वाढायला सुरुवात झाली. ज्या मुली त्यांच्या छोट्या बहिणी भावांना घरी सांभाळत होत्या, त्या देखील हळूहळू यामुळे वर्गामध्ये शाळेमध्ये यायला सुरुवात झाली. राईट. आणि मग आता ती शाळेमध्ये आली की मग मी लक्षात घेतलं की आता यांचा एंटरटेनमेंटचा भाग एज्युटेनमेंट मध्ये नेला पाहिजे. आणि मग मी शाळेतल्या पाठ्यघटकावर आधारित छोटे छोटे व्हिडिओज, मी वर्गात शिकवत असतानाचे व्हिडिओज, युट्यूबवरचे काही व्हिडिओज डाउनलोड करून त्याचा माझा आवाज देऊन छोटे छोटे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायला सुरुवात केली. मीनवाईल मी SCRT पुणे येथे त्यावेळी मायक्रोसॉफ्टचं ट्रेनिंग सेंटर होतं, तिथं 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिथून मला थोडं तंत्रज्ञानाची वर्गामध्ये कशी उपयुक्तता आहे हे समजून आलं होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजी शुड बी यूज in a meaningful way that could leads to the authentic education. केवळ एक फॅन्सी एलिमेंट म्हणून टेक्नॉलॉजी वापरून चालत नाही. त्याच्या वापरातून मुलं काहीतरी शिकली पाहिजेत आणि ते काय शिकले आहेत हे आपल्यालाही समजलं पाहिजे. हा दृष्टिकोन त्या 10 दिवसाच्या प्रशिक्षणातून मला मिळाला आणि मग मी हळूहळू मुलं या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि ज्या तंत्रज्ञानाचा वापर सुरुवात केल्यावरती मग आम्हाला वेगवेगळ्या देशातल्या कम्युनिटींची ओळख झाली. शिक्षकांचे तिथे प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्सेस असतात, त्याच्यामध्ये मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भाग घेऊ लागलो. तिथं त्या कोर्सेसची फी पे करून नवनवीन कौशल्य, नवीन अध्यापनाची तंत्र शिकून घेऊ लागलो. आणि मग हा प्रवास जो आहे तो तिथून सुरुवात झाला, जो तुम्हाला आज समोर दिसतो आहे. पण हा विचार किंवा ही व्यावसायिकता ही तुम्हाला तुमचं नेटवर्क मोठं झाल्यावरती आणि तुमचं थोडा गावापुरताचा विचार जेवढा विस्ताराल तेव्हाच तयार होते असं मला वाटतं. ओके सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडशिवणी येथून आपल्याकडे काही जिल्हा परिषदचे शिक्षक या ठिकाणी आपल्याशी संवाद साधू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो, शिक्षकांपैकी तुम्ही सरांशी बोलू शकता. नमस्कार सर. नमस्कार सर, मी माधव खरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडशिवणी येथे कार्यरत आहे. आम्ही सर्व दोन्ही ताडशिवणीमध्ये 2 शाळा आहेत सर. बर. एक तालुका शाळा आहे आणि गावामध्ये एक शाळा आहे. तर दोन्ही शाळेचे शिक्षक आपल्याला ग्लोबल टीचर अवॉर्ड जो मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक तुमचं अभिनंदन करतो. सर, खऱ्या अर्थानं तुम्ही आमचे हिरो आहात. आपण गोठ्याचं रूपांतर एका ग्लोबल स्कूलमध्ये केलं, त्याच्यानंतर पीस आर्मीवर आपण काम करत आहात. अलाराम ऑन, टीव्ही ऑफ यासारखे उपक्रम आपण राबवले. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांना QR कोड लावण्यास सुद्धा आपण काम केलं. माझा प्रश्न असा आहे की वृक्षांना जे कोड लावण्यास आपण काम करतात त्याबद्दल आम्हाला माहिती सांगावी, कारण आमचं जे ताडशिवणी गाव आहे या ताडशिवणी गावातले जे युवक आहेत हे युवक वृक्षप्रेमी खूप आहेत. आणि दुसरा माझा असा एक प्रश्न आहे सर की आपण हे जे सगळे उपक्रम राबवलेत यानंतरचा आपला कोणता उपक्रम आहे की ज्यावर तुमचं वर्क करत सुरू आहे? अरे वा, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो सर. ओके, ग्रेट. तर बघा, वृक्षांना जो कोड लावायचा जो प्रोजेक्ट आहे ज्याला नॅशनल जिओग्राफिकने अवॉर्ड दिला, तो ऍक्च्युली नीट समजून घ्या. आणि तुम्ही वृक्षप्रेमी आहात हे मला खूप चांगलं वाटलं. आणि जर तुम्हाला वाटलं हे प्रोजेक्ट चांगला आहे तर तुमच्या गावामध्ये निश्चितपणे मुलांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या मदतीनं तो राबवा. हा 10 वर्ष चाललेला प्रोजेक्ट आहे, ज्याला आम्ही ग्रीन प्लॅनेट असं म्हणतो. पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, वाचलं असेल की भूगोलाच्या पुस्तकात लिहिलेलं असतं की 33 जे एकूण जमीन असते, भूभाग असतो, त्याच्यापैकी 33% भूभाग हा वनाच्छादित असला पाहिजे. बरोबर आहे? असं मी मग 4थीच्या पुस्तकामध्ये एके दिवशी मुलांना सांगत होतो. मग एक जण म्हणला की मग सर आपल्या गावचं किती क्षेत्र आहे वनाच्छादित? मी म्हणलं नाही, मला नाही माहिती. मग मी म्हणलं आता सर म्हणलं मग उत्तर सांगा, कोणाला माहिती असेल म्हणला तो. मी म्हणलं बघू, मी सरपंचांना विचारून सांगतो बाबा, मला तर काय माहिती नाही. मग मी सरपंचांना विचारलं, ते म्हणले तुम्ही ग्रामसेवकाला विचारा सर म्हणलं. मी ग्रामसेवकांना विचारलं, ते म्हणले सर मला काय माहिती नाही, तुम्ही तलाठींना विचारा म्हणलं. मी तलाट्याला विचारलं, ते म्हणले सर काय माहिती नाही, गावाचं एकूण क्षेत्रफळ तेवढं माहिती आहे मला. मग ठीक आहे, तेच सांगा मला. मग त्यांनी मला सांगितलं गावाचं क्षेत्रफळ एवढं आहे आपलं. मग आता हे वनाच्छादित क्षेत्रफळ किती आहे हे कसं कळणार?
या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता हा ग्रीन प्लॅनेट हा प्रोजेक्ट जो आहे तो आकारास आला. आणि मग काय केलं, मी एक प्रश्नावली बनवली, क्वेश्चनियर, आणि त्याच्यामध्ये मग आम्ही मला जर स्क्रीन शेअर करता येते का बघू द्या, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो काय नेमकं घडलं, आणि ते तुम्हाला करता आलं तर तुम्ही निश्चितपणे करा. दिसतंय का, मला स्क्रीन शेअर करता येईल का? हो सर, करता येईल, तुम्हाला शेअर करता येईल सर. ओके, ग्रेट. नाही, डिसेबल केलंय मला. एक सेकंद सर. हा सर, आता बघा सर. ओके, हा, येस, नाव आय कॅन. ओके, स्क्रीन शेअर झाली की मला लगेच सांगा. दिसतंय? हो सर, दिसतंय सर. येस येस. हे बघा, हे आता जिल्हा परिषद शाळा मांगली, कारण हा प्रोजेक्ट परत आम्ही अनेक शाळांसोबत केला. तर मुलांना पहिल्यांदा क्वेश्चनियर दिली, गावची एकूण लोकसंख्या, गावचे एकूण क्षेत्रफळ, ही माहिती ऑलरेडी आमच्याकडे होती. प्रत्येक कुटुंबाकडे जायचं, घरी जायचं, त्यांच्या घरी किती मोबाईल आहेत ते बघायचं, त्यांच्या घरी किती जनावर आहेत ते बघायचं, त्यांच्या घरी आणि झाडात किती झाड आहेत, घरात किती झाड आहेत ते सांगायचं, विहिरी किती आहेत, बोर किती आहेत, 2 व्हीलर्स किती आहेत, 4 व्हीलर्स किती आहेत, गावात एसी किती आहेत, फ्रीज किती आहेत, टीव्ही किती आहेत, ही संपूर्ण माहिती आम्ही सर्वेच्या माध्यमातून घेतली. आता बघा, यातली जी माहिती आहे ना, ही माहिती म्हणजे ऍक्च्युली काय आहे, तर गावात प्रदूषण करणारे घटक किती आहेत, गावातल्या लोकांच्या संख्येनुसार ऑक्सिजनची गरज किती आहे, आणि गावात ऍक्च्युली ऑक्सिजन किती झाडांच्या माध्यमातून तो पुरवला जातो. म्हणजे जेव्हा आपण प्रदूषण वाढलं आहे असं म्हणतो, पण ऍक्च्युली ते किती गरजेचं आहे ऑक्सिजन, आणि किती ऑक्सिजन झाडांच्या मार्फत तो तयार करून वातावरणामध्ये बाहेर सोडला जातो, हे सगळं काढण्यासाठी हा पहिल्या क्वेश्चनियरचा आम्हाला उपयोग झाला. तर या क्वेश्चनियर मध्ये ही माहिती आल्यानंतर काय केलं बघा, या माहितीच्या आधारे आमच्या असं लक्षात आलं की गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात झाडं किती आहे, म्हणजे प्रति व्यक्ती झाडांचं प्रमाण आम्हाला समजलं. त्याच्यानंतर एका 2 व्हीलर मधून कोणते घातक वायू बाहेर टाकले जातात, हे मुलांनी शोधून घेतलं, इंटरनेटवरती सर्च केलं. मग तेवढ्या किती प्रमाणात 2 व्हीलर्स आहेत गावात, तर तेवढ्या 2 व्हीलर्स मध्ये एवढा नायट्रोजन ऑक्साईड, एवढे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकले जातात आपल्या गावात, हे त्यांनी शोधून काढलं. त्यानंतर झाडांची संख्या आमच्याकडे होती, पण आता ती कोणती झाडं आहेत, त्यांची किती एकूण टोटल संख्या आहे, पण वेगवेगळ्या प्रजातीची किती झाडं आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि अजूनही आम्हाला ग्रीन एरिया किती आहे हे पण कळलं नव्हतं. तर मग याच्यातून फक्त एवढं समजलं या सर्वेक्षणातून की गावात एवढा कार्बन डायऑक्साईड, एवढे घातक वायू सोडले जातात आणि एवढ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होते, एवढं समजलं. मग आता आम्ही थोडं अजून डीप मध्ये जायला सुरुवात केली, आणि मग प्रत्येक झाडाचा एक आम्ही मुलांना मीटर टेप दिला टीम मध्ये, आणि त्या टीमने काय करायचं, तर तो मीटर टेप घेऊन झाडाच्या बुंद्या, प्रत्येक झाडापाशी जायचं, झाडाच्या बुंद्याला तो मीटर टेपचं एक टोक ठेवायचं, आणि जिथवर त्या झाडाची सावली जाते ते म्हणजे त्या झाडाने व्यापलेलं एक क्षेत्रफळ, बरोबर, तेवढ्या क्षेत्रफळाखाली तो ग्रीन एरिया आहे. असं प्रत्येक झाडाचं क्षेत्रफळ काढायचं. कसं काढायचं बघा, ते बुंदा आणि ती सावली म्हणजे ती झाली त्या वर्तुळाची त्रिज्या, राईट, आणि त्या वर्तुळाच्या त्रिज्येवरून वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आता मुलांना तर आपण वर्गात शिकवलेलं असतं, 4थीच्या मुलांना वर्तुळाचे क्षेत्रफळ काढणे या गोष्टी, पण त्याचा ऍक्च्युअल वापर कसा करायचा हे या गोष्टीतून आम्ही त्यांना शिकवायला. मग आता मुलांना ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, म्हणजे मुलांनी जे वर्गात शिकलं त्याची स्वतः काय केली, इथं पडताळणी केली. जे काही आपण सरांनी शिकवलेलं असतं किंवा सरांनी सांगितलेलं असतं, त्या ज्ञान आणि माहितीचा प्रत्यक्षामध्ये कसा वापर करता येऊ शकतो हे या ठिकाणी मुलांना समजून आलं. आणि मग प्रत्येक झाडाचे क्षेत्रफळ मोजल्यानंतर आमच्या लक्षात आलं की गावातला 26% भूभाग हा वनाच्छादित आहे. ओके, आणि पुस्तकात तर आम्ही वाचलं होतं की ते 33% असलं पाहिजे.
तर मग हा गॅप कसा भरून काढायचा? तर आपल्याकडे शॉर्टकट लगेच असतात. लगेच आपण हजारो झाडं लावून काढा, लगेच ते ग्रीन एरिया होईल असं नाही. जे काम कराल ते शाश्वत कराल, ते दीर्घकाळ टिकणारं करा, याच्याकडे माझा कल राहतो. त्याच्यामुळे लगेच झाडं लावून काढून चला ते 26% 33% लगेच आकडेवारी आपल्याला माहितीच आहे कसं ते आपल्याला लगेच करता येऊ शकतं. तसं न करता जे आम्हाला 26% हून 33% न्यायचं आहे, तर ती कोणती झाडं लावल्यावर होऊ शकतं, किती झाडं लावली पाहिजेत, आणि त्याच वेळी जेव्हा मुलं सर्वेक्षण करत होती आणि प्रत्येक झाडाचं क्षेत्रफळ मोजत होती, त्यावेळी आमच्या लक्षात आलं की या गावातल्या गावामध्ये कोणत्या ठिकाणी किती झाडं आहेत, आणि गावाचा आम्ही ग्रीन मॅप तयार केला. मी तुम्हाला दाखवतो ग्रीन मॅप. मी स्क्रीन शेअर करतो. हा सर. दिसतोय? हो सर. तर ह्या आमच्या ग्रीन मॅप मध्ये तुम्हाला दिसत असेल की आंबा, बाबू, चिंच, वड ही सूची आहे. ही मुलांनी स्वतः आम्ही 4थीला आपण नकाशा वाचन नावाचा घटक आहे, नकाशा तयार वगैरे करतो, तसा आम्ही एक ग्रीन मॅप तयार केला गावचा. आणि मग याच्यातून लक्षात आलं की गावात कोणत्या ठिकाणी कोणती झाडं आहेत, त्यांची संख्या किती आहे, हे सगळं इथं लक्षात आलं. त्याच्यामुळे आता जर नवीन झाडं लावायची असतील तर ती कोणती लावली पाहिजेत आणि कुठं लावली पाहिजे, हे या नकाशातून आमच्या लक्षात आलं. त्यामुळे त्या ठिकाणी झाडं लावायची. जिथं ऑलरेडी जास्त झाडं आहेत तिथं नवीन झाडं लावून काय उपयोग नाही, कारण ते मोठी झाडं जुन्या छोट्या झाडांना काही वाढू देत नाहीत, त्याच्या अंडरच ते. मग तिथं ऑलरेडी खूप झाडं आहेत, तिथं लावण्याऐवजी जिथं विरळ क्षेत्र आहे, जिथं झाडच नाहीयेत, तिथं आपण हे मुलांपैकी कोणीतरी खोडपत्रीपणा करताय, तर त्या ठिकाणी ही झाडं लावायची. तेव्हा आता लक्षात आलं की कोणत्या ठिकाणी ती झाडं लावली पाहिजे. बरोबर आहे. आता ती कोणती झाडं लावली पाहिजेत याच्यासाठी मग आम्ही अनेक वनतज्ञ आणि वन क्षेत्रात काम करणाऱ्या एक्सपर्टना व्हर्च्युअली व्हिडिओ कॉलद्वारे शाळेमध्ये आमंत्रित केलं आणि त्यांच्यासमोर ही फॅक्ट सांगितली, असं आम्ही केलेलं आहे काम. आता आम्हाला फक्त हेच हवं आहे की आम्ही गावामध्ये कोणती झाडं लावू आणि ती किती झाडं लावू. त्याच्यामुळे ऑक्सिजनचं बॅलन्स पण होईल आणि प्रदूषण देखील नियंत्रणात राहील, आणि त्याच वेळी आम्हाला आमचं वनक्षेत्र जे आहे ते 33% पर्यंत नेता येईल. मग जसं भवतालचे अभिजित घोरपडे आहेत पुण्यामध्ये, ते खूप चांगलं काम करतात. तर त्यांनी आम्हाला जी सुचवलेली झाडं होती ती झाडं आम्ही घेतली आणि ती झाडं ग्रीन मॅप मध्ये बघून त्या वेगवेगळ्या ठिकाणी ती लावली. ती झाडं आणि पूर्वीची एक्झिस्टिंग झाडं ही आम्ही प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक गावकऱ्याला दत्तक दिली होती. झाडं तोडायची नाहीत असला काही भलता नियम आमच्या गावामध्ये नव्हता. प्रत्येक झाडाला ABCD असं कॅटेगरीमध्ये आम्ही डिवाइड केलं होतं. सो D कॅटेगरी म्हणजे खूप जुनी झाडं, त्या D कॅटेगरीतल्या झाडांना तोडायचं नाही, त्यांनाच फक्त तोडायचं नाही. बाकी ABC ना तुम्ही तोडू शकता. A कॅटेगरीतल्या झाडांना तोडलं तर त्याच्या बदल्यात 5 झाडं लावायची आणि ती किमान 10 वर्ष जगवायची. B कॅटेगरीतली झाडं तोडली तर तिथं 10 झाडं लावायची आणि ती किमान 15 वर्ष टिकवायची. तसं C कॅटेगरीतली जर झाडं तोडली तर त्याच्याऐवजी 20 झाडं लावायची आणि ते किमान 15 वर्ष टिकवायची. म्हणजे जे 26% जे प्रमाण आहे ते कमी तर होऊ द्यायचंच नाही, पण प्लस त्याच्यामध्ये वाढ करायची. तर ते करत असताना या गोष्टींचा आम्ही आधार घेतला. आता झाड कोण तोडतो आणि कोणी नाही, ABC तोडलं तर ते लगे आम्हाला लक्षात यायचं, किंवा ज्याला दत्तक दिले आहे तो त्या पालकाशी किंवा त्या गावकऱ्याशी संपर्क साधून त्याच्यावरती तो कंट्रोल ठेवायचा. D कॅटेगरीतली झाडं तोडली जाऊ नयेत म्हणून आम्ही त्या झाडांवरती सेन्सर्स बसवले, त्याला मायक्रोबिट सेन्सर्स आपण म्हणतो. हे सेन्सर्स बसवले आणि ते सेन्सर्स आणि त्याची माहिती देणारे कोड्स त्या झाडावरती चिटकवले. जर कोणी ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला तर तो सेन्सर काय करतो, एक मेसेज पाठवतो ते झाड ज्याला दत्तक दिलेलं आहे त्याच्या मोबाईलवरती, आणि मग त्याला तो इंडिकेशन जातो की हा झाड कोणीतरी तोडतंय किंवा कोणीतरी या सेन्सरला टच केलेला आहे. मग तो विद्यार्थी, तो पालक लगेच त्या ठिकाणी हे करतो, जातो आणि जो कोणी तोडतोय त्याला त्याच्यापासून परावृत्त करतो. तर अशा पद्धतीनं हे
10 वर्ष चाललं काम आणि मग ते 33% जे हे आहे क्षेत्र आहे ते आम्ही अचीव्ह करू शकलो. तर केवळ त्या झाडांना कोड लावले हा भाग लक्षात न घेता त्याच्या मागचा हा पूर्ण प्रोजेक्ट समजून घ्या आणि अशा पद्धतीने अंमलबजावणी करा. तर मग तुम्हाला स्वतःला गावाचं क्षेत्र जे आहे ते 33% पर्यंत नेता येऊ शकेल. ओके. रिअली सर आउटस्टँडिंग असं म्हणेल. परत कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का उत्कर्ष कॉलेजच्या क्राऊड पैकी? कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी रेज हँड असं एक ऑप्शन आहे, असं मला इंडिकेट करावं, म्हणजे मी त्यांना अनम्यूट करेल आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा आपल्यापैकी उत्कर्ष कॉलेज पैकी कुणाला प्रश्न विचारायचा आहे? हा बोला सर. यानंतर आपलं कोणत्या उपक्रमावर कार्य करणं सुरू आहे? आणखी कोणता नवीन उपक्रम आपण करताय? तर आता जो हा काही अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे आता रक्कम जशी येते किंवा पैसे जसे मिळतात, पुरस्कार जसे मिळतो, त्याच्यासोबतच एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आलेली असते आणि मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीचा किंवा त्या जबाबदारीची भान ठेवून आपल्याला एका विशिष्ट शाळेपुरतं मर्यादित न राहता आता आपल्याला कार्यक्षेत्र जे आहे ते थोडं विस्तारित ठेवावं लागतं. तो याच्यानंतर मी आता मुलींचं शिक्षण आणि शिक्षकांची सक्षमता या 2 विषयांवरती काम करतो आहे. की जसं एक रणजित डिसले एका जिल्हा परिषदेच्या शाळेतून तिथपर्यंत गेला, तर असे अनेक रणजित डिसले मी शोधणार आहे पुढचे 10 वर्ष आणि त्या शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम जगासमोर आणायचं. जो टीचर्स इनोव्हेशन फंड जो मी त्याकरता राखून ठेवलेला आहे, तर याच्या माध्यमातून अशा चांगल्या शिक्षकांचं नेटवर्क, या शिक्षकांना जगभरातल्या इतर देशातल्या शिक्षकांच्या नेटवर्कमध्ये जोडणं आणि त्यांच्यामध्ये अशी व्यावसायिक वृत्ती, हे जे मी करतोय याचं कौतुक तुम्हाला आहे, पण याचं बिलकुल कौतुक मला नाही. याचं कारण ही एक व्यावसायिकता आहे, हा एक प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे. व्हॉट एव्हर यू आर डुईंग, यू शुड बी डुईंग द बेस्ट. तुम्ही पैसे घेता तर असं काही 2-4 रुपये कमी तर आपल्याला कधी मिळत नाही. जेवढे सॅलरी आहे तेवढीच दिली जाते. सो यू हॅव टू परफॉर्म, यू हॅव टू डू बेस्ट. सो ही व्यावसायिकता अशा वेगवेगळ्या नेटवर्क्समध्ये असताना, वेगवेगळे प्रोफेशनल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करत असताना आणि अशी कंटिन्यू लर्निंग माइंडसेट ठेवत असताना होत असते. त्यामुळे असे शिक्षक घडवण्यासाठी मी आता जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. ओके ओके. विद्यार्थ्यांपैकी कुणाला प्रश्न विचारायचा आहे? विद्यार्थ्यांपैकी तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता. हा यश. हॅलो. हा बोल यश. हॅलो सर, मी यश लुणावत बोलतोय. मी चिंचवड पुणे कडनं जॉईन झालेलो आहे MSS हायस्कूल आमच्या इथं शाळेतनं. मला सर तुम्हाला असं विचारायचं होतं की हे जे तुम्ही सगळं करतायत, जे तुम्ही म्हणजे आज म्हणजे तुम्ही 2017 पासून काम करत आहात आणि आज आम्हाला हे कळतंय, तर असे खूपही लोक असतील की ज्यांना अजूनही कळालेलं नसेल तुमचं उपक्रम किंवा पण लोकांमध्ये असतं की त्यांना सुद्धा करायचं असतं. तर त्याच्यासाठी तुम्ही असा कुठला प्लॅटफॉर्म बनवू शकता का, म्हणजे इथं अजून म्हणजे खूप लोक येऊ शकतात की आता तुम्ही जसं तुम्ही ठराविक शाळेसाठी केलं, तुमच्या कॉलेजेससाठी केलं, की तसं आमच्यासाठी किंवा आमच्यासारखे अजून खूपही लोक असतात की ज्यांना करण्याचं असतं बट ते करू नाही शकत कारण की त्यांना माहिती नसतं की काय आहे, कुठं जॉईन करायचंय किंवा काही. तर अशा लोकांसाठी तुम्ही कुठला असा प्लॅटफॉर्म बनवू शकता का, तिथं आम्ही येऊन म्हणजे तुम्हाला हेल्प करू शकतो किंवा तुमचे जे वेगळे वेगळे प्रोग्राम्स असतात तिथं आम्ही जॉईन करू शकतो? उत्कर्षचे विद्यार्थी जे आहेत, मला त्यांनाच विनंती करायची आहे आता की ज्या तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात आणि जे स्वप्न असतात, आपले काही आदर्श असतात, त्या अनुसरून एक आयडॉल आपल्या समोर आहे जो की एक सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे. आपल्यातलाच माणूस आहे, एक प्रायमरी शिक्षक आहे, तो जागतिक पातळीवर जॉईन केलेला आहे. जागतिक पातळीवरती 7 कोटीचं बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे, एक शिक्षकाने. आपल्यातला माणूस आहे. आपण सगळेजण
आपल्या एवढ्या रहाटगाडग्यामध्ये इतके व्यस्त असतो आणि असे काही लोक जे आहेत की एका वेगळ्या ध्येयानं झपाटलेले असतात, सामान्य गोष्टीमध्ये असामान्य ते पाहतात. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्यांचं काही त्यांच्याकडनं काय मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे ते विचारलं पाहिजे आणि आपली कल्पकता जी आहे ना त्याची चाळवाचाळव केली पाहिजे. आपल्याला चांगली संधी आहे. शिक्षक आहेत ना उत्कर्षचे? हो, उत्कर्षाचे शिक्षक पण आहेत. मी जॉईन झालोय बरं का? हो 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 हो. सर. तर उत्कर्षाचे शिक्षक आणि विद्यार्थी आणि तारशिवनीचे शिक्षक आणि विद्यार्थी याशिवाय पार्टिसिपेंट्सनी आपले प्रश्न विचारले पाहिजेत सरांना. विनंती आहे. उत्कर्ष कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. नमस्कार. सर, आपल्याला जो ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला, नाही, विद्यार्थी आहे का? अश्विनी, तुला प्रश्न विचारायचा असेल? अश्विनी, आधी मला वाटतं यशचा जो प्रश्न होता हो. त्याला रणजित सरांना उत्तर देऊ देत. त्यांनी मी मध्ये प्रश्न तुटला. प्लॅटफॉर्म क्रिएट करा. हो, हा, प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करावा असा यशचा येस प्रश्न. येस येस, राईट राईट. येस, तू बाळा खूप छान प्रश्न म्हणजे विचारलास. ऍक्च्युली त्याचं उत्तर मी ऑलरेडी माझ्या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये जे मी आता शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहे त्याच्यामध्येच ते लिहिलेलं आहे की असा प्लॅटफॉर्म सेट करायला हवा जो मी स्वतः करेनच, पण इट नीड्स मनी. त्यासाठी पैसा लागत असतो. तो पैसा जर शासनाने दिला तर तसा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठीच्या पूर्ण आयडियाज आणि टेक्निकल जे स्किल आहे ते माझ्याकडे आहे. पण तो प्लॅटफॉर्म निश्चितपणे तुला पुढच्या 1-2 वर्षांमध्ये पाहायला मिळेल की जिथं असे वेगवेगळे प्रोजेक्ट. इतके दिवस काय होतं, माझे प्रोजेक्ट माझ्या नेटवर्क मधल्या शिक्षकांसाठी ते माहिती होते, म्हणजे तुम्ही त्या नेटवर्क मध्ये नव्हतात त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती नव्हते. पण तुमच्या पिंपरी चिंचवडच्या पण जी याची शाळा आहे बघ, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स, पिंपरी चिंचवड मध्येच DSK स्कूल आहे, त्या 2 शाळा देखील माझ्या उपक्रमामध्ये याच्या अगोदर सहभागी झालेल्या आहेत. ते ज्यांना माहित होतं ते लोक सहभागी होत होते. पण आता हे थोडं शासन स्तरावरूनच असे काही प्रोजेक्ट जर किंवा त्याच्यासाठी जर प्लॅटफॉर्म झाला तर मग ते सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये निश्चितपणे सहभागी होतील. तर तू चांगली सूचना केलीस आणि त्या सूचनेवरती मी ऑलरेडी तो स्ट्रक्चर मध्ये माझ्या प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये ते नोंदवलेच आहेत. बघूयात याच्याविषयी सरकारच्या वतीनं आपल्याला काय प्रतिसाद मिळतो आणि त्याकरिता सरकारने जर काही पावलं उचलली तर ते आपल्यासाठी चांगलंच आहे. ओके. उत्कर्ष कॉलेज मधनं अश्विनीला प्रश्न विचारायचा होता. अश्विनी, तू बोलू शकतोय? नेक्स्ट क्वेश्चन घ्या सर. आपला जो ग्लोबल टीचर अवॉर्ड आपल्याला मिळाला, हा बोला. आपल्याला जो ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला, या अवॉर्डची आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यामध्ये कसे सहभागी झाला? गुड. ग्लोबल टीचर प्राइज असं या पुरस्काराचं नाव आहे. शिक्षण क्षेत्रातला अतिशय मानाचा नोबेल पारितोषिक ज्याला म्हटलं जातं आणि सर्वात जास्त रक्कम म्हणजे ती रक्कमच तुम्हाला खेचून घेते. 7 कोटी रुपये, $1 मिलियन शिक्षकांना दिला जाणारा हा अवॉर्ड आहे. तर हा ऍक्च्युली या अवॉर्ड बद्दल मला 2017 मध्ये समजलं होतं. माझी जपानची मैत्रीण शिक्षिका आहे मियो होरियो, तर ती त्या वर्षी जगातल्या या अवॉर्डच्या टॉप 50 शिक्षकांमध्ये ती निवडली गेली होती. तर मी आणि मियो होरियो आम्ही कॅनडामध्ये टोरंटोमध्ये जेव्हा मी मायक्रोसॉफ्टच्या एज्युकेशन एक्सचेंज प्रोग्राम मध्ये मी सहभागी झालो होतो त्यावेळी आमची मैत्री झाली आणि तिथून आमचं एकमेकांसोबतचं शेअरिंग चालू होतं. आणि त्या वर्षी 2017 साली ती या अवॉर्डच्या टॉप 50 लिस्ट मध्ये आली होती आणि मग तिनेच मला याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगितली होती. देन मी मग त्या वेबसाईट विषयी आणि त्या अवॉर्ड्स विषयी बाकी सर्व माहिती घेतली आणि मग 2018 मध्ये तिनं मला नॉमिनेट केलं की रणजित यू शुड ऑल्सो ट्राय. त्या वर्षी तिनं मला नॉमिनेट केलं, पण अनफॉर्च्युनेटली मी त्या जगातल्या टॉप 50 टीचर्स मध्ये पोहोचू शकलो नाही. माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं नाही. तर हे असं माझ्या बाबतीत खूपदा घडलेलं आहे. ज्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वरती मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं तिथं मला अपयशच पाहावं लागलेलं आहे. पण हे 2-3 वेळा अपयश आल्यामुळे मी खूप काही गोष्टी शिकत गेलो आणि त्याचाच फायदा ज्यावेळी मग मला त्या प्लॅटफॉर्म वरती सिलेक्शन आतमध्ये एंट्री मिळते
तर त्यातलं एकदम यशाचं टोकच गाठल्यासारखं माझ्या बाबतीत 2-3 वेळा झालेलं आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत पण तसंच झालं. मी 3 वर्ष ट्राय करत होतो, पण ज्या वर्षी माझं सिलेक्शन झालं त्या वर्षी डायरेक्ट मला टोरंटोला जाऊन तिथं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मच्या सादरीकरणाची संधी मिळाली. ग्लोबल टीचर प्राइज बाबत देखील तसंच झालं. 1 वर्ष मला अपयश मिळालं, पण 2019 मध्ये मी पुन्हा एकदा ट्राय केलं. पूर्ण तयारीनिशी जे माझ्या मागच्या वर्षीच्या चुका झाल्या होत्या त्या चुकांमधून शिकलो आणि त्याच्यानंतर एक फ्रेश ऍप्लिकेशन्स मी त्यांना दिलं. सिंपल प्रोसेस असते. आता 2021च्या टीचरसाठी पण प्रोसेस या मंथ एंडच्या अखेर सुरू होईल. त्यामुळे यू शुड ऑल्सो ट्राय. तर ते वेबसाईटचं नाव लिहून घ्या ज्यांना कोणाला ट्राय करायचं असेल. globalteacherprize.org. ग्लोबल GLOBAL ग्लोबल टीचर TEACHER प्राइज PRIZE ग्लोबल टीचर प्राइज.org. तर या वेबसाईट वरती तुम्ही यू कीप युअर आय, तिथं लक्ष ठेवून राहा. तिथं अनाउन्समेंट होईल आणि तिथून तुम्ही ऍप्लिकेशनला स्टार्ट करू शकता. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 10 प्रश्न असतात. 10 प्रश्नांची दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये उत्तरं द्यायची असतात आणि त्याच्याशी रिलेटेड रेफरन्स मटेरियल आणि तुमच्या मुख्याध्यापक आणि बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस म्हणजे मुख्याध्यापकांचं पत्र, तुमच्या शाळेतल्या पालकांचं पत्र, मुलांचं वगैरे समथिंग असं. याच्यातली परत छाननी केली जाते आणि त्यातल्या निवडक शिक्षकांचा ते इंटरव्ह्यू घेतात आणि इंटरव्ह्यू मधून सिलेक्ट झालेले निवडक 50 शिक्षक जगातले टॉप 50 टीचर्स म्हणून ते निवडले जातात. मागच्या वर्षी मार्च मध्ये याची घोषणा झाली होती. ही प्रोसेस वर्षभर चालते बरं का. जसं आपल्या इकडल्या त्या MPSC UPSCच्या परीक्षा असतात वर्षभर चालतात, तसं ही प्रोसेस चालते. तर टॉप 50 टीचर्स मध्ये निवड झाल्यानंतर परत आता अजून कडक निकष लावले जातात, कारण आता त्यातनं फक्त 10 जणच घ्यायचे असतात त्यांना. तर परत एकदा तुमचे इंटरव्ह्यू होतात, तुमची स्कूल व्हिजिट होते, तुमच्या शाळेतलं जे जे काही तुम्ही माहिती दिलेली असते त्याची व्हेरिफिकेशन होते, त्याचं व्हिडिओ काढले जातात आणि मग परत ते ज्युरींकडे पाठवून पुन्हा एकदा तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो. याची एक आश्चर्याची बाब अशी आहे की तुमचा इंटरव्ह्यू आहे हेच तुम्हाला सांगितलं जात नाही. म्हणजे तुमच्या नकळत सगळं व्हेरिफिकेशन आणि सगळी माहिती काढून घेतली जाते. मी टॉप 10 मध्ये निवडल्यावरती मला कळलं की हे इंटरव्ह्यू होते बाबा. कारण हे जनरल कॅचअप केल्यासारखं आणि चॅट केल्यासारखं ते आपल्याला जनरल भेटायचं आहे असं सांगतात आणि ते सगळी माहिती व्हेरीफाय करून घेतात. पण इंटरव्ह्यू झालाय हे शेवटी कळतं आपल्याला. हे फार त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया प्राइस वॉटर अँड कूपर या जगविख्यात संस्थेकडून कंट्रोल केली जाते आणि त्याचं नियंत्रण त्यांच्याकडे असतं. त्याच्यामुळे याच्या दर्जाविषयी आपण कधी शंका नाही घेऊ शकत. आणि टॉप 10 मध्ये निवड झाल्यानंतर हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असतो त्या शिक्षकासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्यातला विनर निवडला जातो. विनर निवडीची प्रक्रिया ही खूप सिक्रेट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बाकी काही तुम्हाला वेगळं करावं लागत नाही. ही पूर्ण म्हणजे कोणीतरी वशिला लावला, काहीतरी त्यांना लॉबिंग केलं असं काही इथं घडत नाही. हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. अगदी फेअर अँड ट्रान्सपरंट आहे. जर जिल्हा परिषदच्या परितोडीतल्या एका छोट्याशा शाळेतला शिक्षक जर तिथं जाऊ शकत असेल तर तुम्ही याच्यावर अंदाज बांधा की ही प्रक्रिया कशा पद्धतीनं पार पाडली जात असेल. तर ही पूर्ण प्रक्रिया अशा 4 टप्प्यातून पार पडते. अर्थात कोरोनामुळे हा अवॉर्ड सेरेमनी ऑनलाईन घ्यावा लागला, पण तुम्ही युट्यूब वरती यांची व्हिडिओ पहा. जगातल्या त्या 10 देशांचे राष्ट्राध्यक्ष तिथं आलेले असतात. युनेस्को, युनिसेफ सारख्या संस्थांचे राष्ट्राध्यक्ष, संस्था प्रमुख तिथे असतात आणि त्यांच्या समोर हे टॉप 10 टीचर्स वरती व्यासपीठावरती असतात आणि तो शिक्षकांना दिला जाणारा सन्मान आणि त्यातला जेव्हा $1 मिलियन विजेता घोषित होतो तर तो सोहळा अतिशय म्हणजे प्रेक्षणीय असतो, अभिमानाचा क्षण असतो. अर्थात कोरोनामुळे तो तुम्ही व्हर्च्युअली अनुभवला सगळ्यांनी, तुम्ही आणि मी. पण जर ते व्हर्च्युअली ऐवजी प्रत्यक्षात असलं तर खूप मजा आलेली असते. पण ही एक साधारणतः प्रक्रिया असते याची. ओके. सर, बाहेरच्या देशातल्या टीचिंग मेथोडॉलॉजी आणि लर्निंग स्टाईल जी आहे आणि आपल्या देशातली टीचिंग मेथोडॉलॉजी आणि लर्निंग स्टाईल यामध्ये आपल्याला तफावत जाणवते का? आणि परत याला लागूनच माझा असा एक प्रश्न आहे की ग्रामीण भागातील शिक्षकांना स्वतःला अपडेट करून घ्यायला तुम्ही काय सजेशन कराल, काय मार्गदर्शन कराल? आपण मुलांना स्वतंत्र विचार करायला शिकवत नाही. त्यांच्या विचारांचा सन्मान आपण करत नाही. चुकीचं आणि बरोबर याच्यामध्ये आपण अडकून राहतो
आणि आकड्यांच्या खेळामध्ये मार्क्स मध्ये अडकून राहतो. त्याच्यामुळे आपल्याकडे वेगळे विचार करणारे, इंडिया ऍक्च्युली नीड्स इनोव्हेटर्स, क्रिएटर्स, आणि ते आपल्याकडे मिसिंग आहे. आपल्याकडे युजर्स भरपूर तयार केले जातात. त्याला प्रश्न विचारणारे लोक आपल्याकडे तयार होत नाहीत, कारण ते पाठ्यपुस्तकामधूनच ती विचारधारा खालपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे स्वतःचा विचार आणि मुलांचा स्वतंत्र विचार हा तुमच्या शिकवण्यातून निर्माण व्हावा. तुमच्या मुलांच्या मध्ये देखील ती विचार चौकस विचार बुद्धी असायला हवी. हे आपल्याकडे मिसिंग आहे. ती मुलं जी आहेत त्यांच्यासाठी शिक्षक हा एकमेव माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा स्रोत नाहीये. दे ऑलवेज व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन. जेव्हा मी जर्मनीतल्या एका शिक्षिकेच्या शाळेतल्या मुलींना डायनासोर्स पार्क, जे आमच्या सोलापूर मधलं आहे, तिथून आम्ही त्यांना डायनासोर्स पार्क बद्दल माहिती सांगत होतो, तर तिथली सिरीन नावाची मुलगी होती, साधारणतः 13-14 वर्षाची ती मुलगी असेल. आणि मग ती मुलगी तिच्या घरी गेली आणि तिच्या आईला सांगितलं की इंडियातनं एक शिक्षक आज आमच्या शाळेमध्ये आला होता, त्याने डायनासोर बद्दल इतकी सारी माहिती सांगितली, आणि मम्मा तू तर म्हणते की डायनासोर नव्हतेच, आणि ते नाहीत म्हणून तुम्हाला त्यांचं कार्टून पण बघू देत नाहीस. मग तिची मम्मा म्हणली नाही, डायनासोर नव्हतेच. नाही म्हणली, टीचरने आम्हाला सांगितलंय, तू तर म्हणते नाही, खरं काय म्हणली. मग तिची आईने म्हणली की नाही, मी त्या शिक्षकालाच विचारते म्हणली. मग त्याच्या सिरीनच्या आईनं त्या जर्मनच्या शिक्षिकेला कनेक्ट केला आणि ती म्हणली की मला त्या शिक्षकाला भेटायचंय म्हणली, आणि ते खरंच होते का नाही याची मला खातरजमा करायचे. देन एके दिवशी रविवारी आम्ही असा व्हिडिओ कॉल केला स्काईप थ्रू, अँड आय शेअर्ड ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द डायनासोर्स. मी त्यांना फोसिल्स दाखवले आमच्या सायन्स सेंटर मधले, आणि ती सगळी माहिती तिला दाखवली. तर मग त्यावेळी तिचा विश्वास बसला, आणि त्यावेळी ती एक महत्वाचं वाक्य बोलून गेली की रंजित, नाव यू टॉट मी हाऊ टू फाइंड द ट्रूथ. सो आपल्याकडे मोठी व्यक्ती बोलतात म्हणजे ते खरं असतं असं मानण्याचा प्रघात आहे, पण तिथं तसं नाहीये. तिथं प्रत्येक छोटा मुलगा जो आहे त्याचे सुद्धा विचार तितकेच महत्वाचे राहतात, त्याच्या विचारांना देखील तितकंच महत्व असतं, त्याच्या आयडियाजना देखील तितकंच महत्व असतं. आपण 5 + 7 = 12 हे मुलांना शिकवलंय, कधी कधी एखादा 11 करत असतो. ते 11 कसं आलं हे त्याला आपण विचारत नाही, त्याच्या मागं पण त्याचा काहीतरी एक विचार असतो. तो चुकला याच्यापेक्षा त्यानं वेगळा विचार केला हे तुम्ही समजून घेत चला. आलं लक्षात? तो प्रत्येक मुलाच्या विचारांना आपण थोडं रिस्पेक्ट करायला हवं. आपले विचार त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांच्या विचारांना जस्ट लिसन टू देअर व्हॉइस. ते काय म्हणतात ते तर ऐकून घ्या. ते तुमच्यापेक्षाही क्रिएटिव्ह विचार करत असतील, हू नोज. बरोबर आहे. हे जग विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हमुळे लक्षात म्हणजे पुढे जात आहे. शिक्षकांच्या क्रिएटिव्हिटीचा फायदा त्यांना झाला पाहिजे. तर हे तुम्ही, हा बदल मला दोन्ही इतर देशातल्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि शिक्षकांच्या शिकवण्यामध्ये दिसतो. शिक्षकांना जर काय करायचं असेल तर मी म्हणेन 21व्या शतकातले शिक्षक बना. बिकॉज स्टुडंट्स ऑफ 21st century are being taught by teachers of 20th century using that 19th century curriculum with 18th century techniques. राईट सर. आणि मुलं ऑलरेडी 21व्या शतकात जन्माला आलेली आहे, त्यांची स्टाईल वेगळी आहे. तुम्ही जर त्यांना खडू फळ्याच्या मदतीने शिकवायला गेलात तर ते बोर होते. सो ट्राय टू बी अ टीचर ऑफ 21st century. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रोफेशनली अपग्रेड करावं लागेल, अशा प्रोफेशनल लर्निंग नेटवर्क उभा करावं लागेल, किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. यू शुड इन्व्हेस्ट इन युअर प्रोफेशन. मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये समर स्कूलमध्ये पार्टिसिपेट होतो. माझ्या पगारातला काही भाग त्या समर स्कूलची फी भरण्यासाठी मी खर्च करतो. तर त्याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळतं. अपार्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट टीचिंग अँड गव्हर्नमेंट ट्रेनिंग, मी इतरही ठिकाणच्या त्या अशा ट्रेनिंग सेंटरमध्ये जातो आणि तिथं सहभागी होतो. तर प्रोफेशनली स्वतःला अपडेट ठेवा. शिक्षण क्षेत्रात होणारे बदल, त्याच्यातले नवीन नवीन अध्यापन तंत्र ही तुम्हाला शिकून घ्यावी लागतील, आणि त्याच्यासाठी तुम्हाला तंत्रज्ञान हा एक साधा सोपा पर्याय आहे. त्याच्यामुळे घर बसल्या देखील तुम्ही यू कॅन बी अ स्टुडंट ऑफ हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मिशिगन युनिव्हर्सिटीच्या मध्ये काय चालतं त्याचे स्टुडंट होऊ शकतात, त्यांच्याकडून शिकून घेऊ शकतात. तंत्रज्ञानाचा हा फायदा आहे, ते तुम्ही करायला सुरुवात करा, त्याचा वापर करायला सुरुवात करा. रणजितजी, खूप छान मेसेज आपण आता सगळ्या शिक्षकांना दिलेला आहे, खूपच चांगला. आणि 21व्या शतकातले विद्यार्थी आणि त्याला अनुरूप असणारे शिक्षक, यात हा महत्वपूर्ण बदल हा आपल्या सगळ्यांना आणला पाहिजे. माझा एक प्रश्न आता असा आहे आपल्याला की
जे विद्यार्थी आहेत बऱ्याचदा, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा सोलापूरमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलात आणि मोठ्यासारखी शाळेचा वर्ग तुमच्या समोर आणण्यात आला. तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा प्रश्न हा जसा शाळेत आहे तसाच महाविद्यालयातही आहे. आणि बऱ्याचदा असं एक समज आहे मुलांचा की शाळेमध्ये तरी प्राथमिक शाळेमध्ये तर लहान मुलं आहेत, लहान लेकरं आहेत किंवा मन रमत नाही शाळेत म्हणून मुलं येत नाहीत. आणि नंतर थोडीफार ती वयात आली की मग शेतीमध्ये जायचं, रोज मजुरी करायची, त्याच्यात पैसे मिळतात म्हणून ते येत नाहीत. आणि 9वी 10वीला गेली की मग क्लासला जातात. आणि क्लासला गेली की सीईटी सारख्या परीक्षा किंवा नीट सारख्या परीक्षामध्ये जायचं किंवा मुंबई पुण्याकडे, मुंबईमध्ये ना फारशी येत नाहीत मुलं ग्रामीण भागातली, पण पुण्यामध्ये जायचं किंवा औरंगाबाद सारख्या शहरात जायचं आणि तिथे जाऊन कोचिंग क्लास लावायचे आणि शाळेमध्ये मात्र शून्य उपस्थिती. आणि अशीच गोष्ट पुन्हा महाविद्यालयामध्ये की महाविद्यालयात झाले 12वी नंतर आले की मग स्पर्धा परीक्षांची तयारी करायची किंवा अन्य कुठल्या परीक्षांची तयारी करायची. परंतु हे सगळं करत असताना शाळा आणि महाविद्यालयांमधली उपस्थिती ही दिवसेंदिवस कमी होते आहे. हे मला स्वतःला असं वाटतं की ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. कारण अनेक गोष्टींच्या आम्ही आमच्या वयात शाळा महाविद्यालयात शिकलो त्या या सर्व गोष्टींना ही मुलं मुकत आहेत. आणि त्याच्यातून जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा जो एकमेकांमधून, शेवटी इनोव्हेशन कशामुळे घडतात, एकमेकांच्या शेअरिंगमुळेच घडतात. येस येस. तुम्ही एकटे क्लासमध्ये बसून आणि 12 तास ते जे काही सांगत आहेत ते ऐकून इनोव्हेशन निर्माण होणार नाही. तर आणि एक स्टिरिओटाइपनेस सगळ्यामध्ये येत आहे. मी जेव्हा आता MPSC वगैरेच्या मुलांनाही पाहते त्यावेळेला मला असं जाणवतं की त्यांच्यामध्ये चाकोर, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग कुठे दिसत नाही. आणि हे एका स्टिरिओटाइप कल्चर मधून, स्टिरिओटाइप वातावरणातून येणारी मुलं आहेत. तर तुम्ही आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? स्पर्धा परीक्षा, कोचिंग क्लासेस, नीट आणि सीईटी हे सगळं करत असताना जसं शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा कसं स्वतःला घडवलं पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं आहे. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक माझ्याकडे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. हो सर. येस. तर हे 9 डॉट्स आहेत. राईट. हे तुम्हाला जोडायचे आहेत. ओके. बरोबर आहे. हे 9 डॉट्स जोडायचे, सरळ रेषेने जोडायचे, वाकडे तिकडे जोडायचे नाहीत. ठीक आहे. ओके. जिथून पहिली रेष सुरुवात होईल आणि जिथं तिचा एंड होईल तिथून दुसरी रेष सुरू झाली पाहिजे. आणि अशा फक्त तुम्हाला 3 रेषा मारायच्या आहेत. एकूण 9 डॉट्स आहेत. सर परत एकदा प्लीज आपण रिपीट कराल का? हे बघा 9 डॉट्स आहेत. 9 डॉट्स जोडायचे आहेत. ओके. त्याच्यासाठी 4 रेषा मारायच्या आहेत. सॉरी 3 म्हटलं मी, 4 मारायच्या आहेत. 4 रेषा. आणि जिथं पहिली रेष संपेल तिथून दुसरी रेष सुरू झाली पाहिजे. मग दुसरी रेष जिथं संपेल तो तिसऱ्या रेषेचा आरंभ बिंदू असला पाहिजे. जिथं तिसरी रेष संपेल तो चौथ्या रेषेचा आरंभ बिंदू असला पाहिजे. बघा बरं. बघा, विचार करा. येतंय मुलांनो? बघा, शाळेतली मुलं किंवा कॉलेजमधली मुलं, त्यांना पण सगळ्यांसाठी आहे. बघा कसं करता येईल.
उत्तर आहे कोणाकडे? मुलांपैकी कुणी केलंय का? मला थोडं आता थोडं फास्ट घेऊयात. मला 12:30ला एक पुढचं सेशन आहे. हो सर. मुलांपैकी कुणी केलंय का? उत्कर्ष कॉलेजचे जे विद्यार्थी आपल्या आणि स्टाफ बसलेला आहे त्यांच्यापैकी कुणी केलं असेल तर तुमचा कॅमेरा पुढे घेऊन आहे तुमचा पेपर. झालंय. ठीक आहे. हे बघा, कसं सांगतो हा सर. मी ते 9 डॉट्स काढतो माझ्या याच्यावरती. हे आपण तुम्हाला 9 डॉट्स दिले होते बरोबर. बरोबर सर. पहिली रेष इथून चालू करायची. ओके. नेलीवरती. यस सर. जिथून संपली तिथून मी दुसरी रेष आता चालू केली. हे बघा माझी दुसरी रेष दिसते. यस सर. परत मी तिसरी रेष मारतो. बघा तिसरी रेष मारली मी आडवी. आणि आता ही माझी चौथी रेष झाली. येस सर. काय नाही केलं मी, आउट ऑफ द बॉक्स विचार केला. तुम्ही त्या 9 डॉटच्या पुरताच एकमेकांचा विचार करत होता, ते कसे एकमेकांना जोडायचे. मी फक्त त्या 9 डॉटच्या बाहेर गेलो आणि त्या रेषांमध्ये जोडून त्यांना ते डॉट्स जे आहेत ते पूर्ण केले. सो मॅम वॉज सेइंग द सेम थिंग. मुलांना आउट ऑफ द बॉक्स विचार करायला आपण शिकवत नव्हतो, तो त्यांनी केला पाहिजे. पण मला दुसऱ्या गोष्टीचा आनंद असतो की फिनलंड मधली ही मुलं 20% कॉलेज मध्ये असतात, 80% वेळ ते बाहेर असतात. अर्थात 80% वेळ ते इंटर्नशिप करत असतात आणि 20% वेळात जे काही शिकले त्याचं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज तिकडे चाललेलं असतं. नावी त्याचे तिथं कोर्सेस असतात, गवंडी त्याचे तिथं कोर्सेस असतात. मला गवंडी व्हायचे असं एखादा जर विद्यार्थी भारतात म्हणायला लागला तर त्याला वेड्यात काढतील. नाही मला केस कापायचे आहेत, हे मला केस कापायचा कोर्स करायचा आहे असं कोणी म्हटलं तर त्याला वेड्यात काढतील. पण एव्हरी जॉब हा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्याला कोर्सेस किंवा ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. हे आपल्याकडे मिसिंग आहे. मुलांनी लक्षात घ्या, कित्येक हजारो किंवा लाखो मुलं भारताच्या क्रिकेट टीम मध्ये सहभागी होण्यासाठी खेळत असते, बरोबर आहे. पण ऍक्च्युअली क्रिकेट टीम मध्ये 11 पेक्षा जास्त खेळाडू जातच नाही. एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा आहेत तिथं जागा ठरलेल्या आहेत 300, 500, 800. त्याच्यापेक्षा बाहेर कोणी जाणार नाही. त्यामुळे किती जणांनी ट्राय करावा याला एक मर्यादा आहे. स्वतःच्या मध्ये असणारी स्किल, स्वतः मी असा मध्ये मध्ये ये जा करतोय कारण मला फोन कॉल येतात. मी आता फोनवरती आहे, माझा लॅपटॉपचा वायफाय बंद झाल्यामुळं मला मोबाईलवरती शिफ्ट व्हावं लागले. सो या गोष्टींचा विचार करून मुलांनी आपल्याला इंटरेस्ट काय आहे ना की आपल्या आईवडिलांना कशात इंटरेस्ट आहे याचा विचार करू नका. आपल्याला जी गोष्ट आवडते त्या क्षेत्रामध्ये जा, त्याच्यामध्ये बेस्ट काम करा. कोणत्याही क्षेत्र निवडा, त्याच्यातलं सर्वात बेस्ट काम आपण करू हा स्वतःला एक आत्मविश्वास द्या आणि त्याच्या मदतीनं पुढे जा. कोणतंही काम आपल्याकडे ती पद्धत आहे की झाडू मारतोय किंवा स्वच्छता करतोय ते खूप खालच्या दर्जाचं काम आहे आणि ऑफिसमध्ये बॉस किंवा एसी मध्ये बसणं ते तिथला जॉब खूप चांगला आहे असं आपल्याकडे आहे. पण बाहेरच्या देशामध्ये तसं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरी स्वीपर झालात तरी बेस्ट स्वीपर बना की जो राष्ट्रपतीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं काम करत असेल, जो देशातला सर्वोच्च नागरिक प्रथम तिथं जाऊन तो काम करत असला पाहिजे. असं सर्वोच्च स्थानावर जाणारं कोणतंही काम तुम्ही करा. त्या कामासाठी तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला एक जरा प्रश्न विचारायचा सर. आवाज येतो? हो सर बोला.
हॅलो, आवाज येतो ना? सर आवाज येतोय सर. हा, नाही, आपण जे बोललात ना, मी याचा जे सार असा आहे की कोणताही प्रोफेशन असो, धंदा असो, शिक्षण असो, शिक्षकी पेशा असो, शालेय शिक्षणचा विद्यार्थी असो, त्यांनी मायन्यूट त्याचं ऑब्झर्वेशन स्वतःच केलं पाहिजे. म्हणजे त्याला आणि शांतपणे त्याचा जर विचार केला तर या मायन्यूट छोट्या छोट्या गोष्टी दिसतात. जसं की झाडांचा हे जे तुम्ही तो प्लॅन डेव्हलप केला वृक्ष लागवडीचा, अत्यंत विचारपूर्वक केला. विचार केल्याशिवाय होत नाही. मुलांना आणि माणसांना हल्ली विचार करायला वेळ नाही, विचार करणं त्यांना आवडतही नाहीये. विचार करणं त्यांना आवडत नाही. घाई गडबड, शॉर्टकट मध्ये आज आपण सगळे लोक आलेलो आहोत. आणि शॉर्टकटने कोणतीच गोष्ट होत नाही. एमपीएससी होत नाही, युपीएससी होत नाही, आपला प्रयोग होत नाही, इनोव्हेशन होत नाही, काहीच होत नाही. तर त्या गोष्टीचा म्हणजे समर्पक आणि शांतपणानं ध्यानाने म्हणतो ना आपण, ध्यानाने सगळ्या विषय हाताळण्याची गरज आहे. सगळ्यांनी आपल्या लेक्चर मधून हा बोध घ्यावा. मला असं वाटतं की आजचं आपलं पहिलंच संवाद आहे. आपला हा जो संवाद आहे आम्हाला ताडशिवणीकरांना, आमच्या महाविद्यालयांना आणि उत्कर्ष प्रतिष्ठाने आमचं बरंच सेवाभावी काम करताय. या संस्थेला सर्व दूरपणानं सातत्याने मिळत राहावं. तुमचं मार्गदर्शन आम्ही कायम घेत राहू. मला एकच आपल्याला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आज देशामध्ये जाती, धर्म, नको ते विषय घेऊन शॉर्टकट्स आणि डोके भडकवण्याचं काम सर्वत्र करतात. शॉर्टकट्स त्याच्यामध्ये स्टंटबाजी म्हणा, प्रसिद्धी म्हणा येतात. अशा वेळी एकीकडं समाज व्यवस्था आणि सिस्टम खराब करणारी जी डोके असतात, अशा वेळी हीच सिस्टम याच लोकांसाठी एकत्र ठेवणारी काही मंडळी, काही डोकी विचार करत असतात, है ना. त्याच्यापैकीच आपण सुद्धा एक इनोव्हेटिव्ह, एक त्याला काय म्हणू आपण, नवनिर्मितीचं काम, नवनिर्माणाचं काम तुम्ही हातात घेतलंय. ज्याच्यामध्ये अभ्यास आहे, चिंतन आहे, काम आहे, डेडिकेशन आहे आणि एक दृष्टी आहे, विचार आहे. हे फार महत्वाचा विषय आहे. जग आपल्या सभोवतालची लोक हे करत असताना आपण हा अत्यंत गांभीर्यानं आणि हा विचार करत आहात, याच्याबद्दल आपलं सर अभिनंदन करतो. आपल्याला जो पुरस्कार मिळाला तो एखाद्या सायंटिस्टला मिळाला नाही, बाकीच्या कुणा उद्योगपतीला मिळाला असता तर समजू शकलो असतो. पण एक 10वी-12वी झाल्यानंतर शिक्षकी पेशामध्ये जो आपण गेलात, तो एक सर्वसामान्य माणसं आपले आहेत. आपल्याकडे 28,000 ग्रामपंचायती आहेत आणि तेवढ्याच प्राथमिक शाळा आहेत. त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आपण या निमित्तानं करत आहात आणि एक आयडॉल आपल्या रूपानं आपण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना दिलेलं आहे. आणि नवनिर्मितीचं, एकूणच राष्ट्र बांधणीचं काम मी असं म्हणेल आपण करतात. आपल्याला खूप शुभेच्छा आहे आणि आपला मार्ग जो आहे ना तो सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे. आपलं मार्गदर्शन असंच हे करत राहावं. एक कानेटकरांची एक खूप सुंदर कविता आहे, मी त्या निमित्तानं मला ती मिळाली, मी आपल्या निमित्तानं ती मांडू इच्छितो. पायाखाली असून काटे असतो हसत जात कुणी, पायाखाली असून काटे असतो हसत जात कुणी, फुलासारखी उचलून घेतो काळो खाची रात कुणी. जंगल जंगल जाळत जातो जेव्हा वनवा अंधपणी, जंगल जंगल जाळत जातो जेव्हा वनवा अंधपणी, मेघ होऊनी उधळत असतो करुणेची बरसात कुणी. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे कंट्रास्ट चाललाय आपल्या देशामध्ये, समाज व्यवस्थेमध्ये. का असं घडतंय मला माहिती नाही, पण याला एकीकडं असं होत असताना दुसरा तुमच्यासारखी माणसं याच्यावरती करुणेची बरसात करतायत, काही एक प्रयोगशील देत आहेत आणि म्हणूनच समाज चालू आहे, म्हणूनच देश चालू आहे. अंधारी खूप सून विजांना वादळ वारे फिरताना, अंधारी खूप सून विजांना वादळ वारे फिरताना, गाभाऱ्यातील शांत दिव्याची असतो निर्भय वात कुणी. गाभाऱ्यातील
शांत दिव्याची असतो निर्भय वात कोणी. मी पुन्हा रिपीट करतो. अंधारी खुपसून विजांना वादळ वारे फिरताना, जिकडे तिकडे वादळ वारे फिरताना गाभाऱ्यातील शांत दिव्याची असतो निर्भय वात कोणी. बाजारी मोजून पाकळ्या हिशोब सगळे होताना, म्हणजे बाजारातली जी हे आहे आताचा कमर्शियल, बाजारी मोजून पाकळ्या हिशोब सगळे होताना हृदयाशी घेऊन फुलांना असतो गाणे गात कोणी. जिथे लाविला जीव तेथुनी दगड आले तरीही, जिथे लाविला जीव तेथुनी दगड आले तरीही विश्वासाने असतो चालत हाती गुंफून हात कुणी. विश्वासाने असतो चालत हाती गुंफून हात कुणी. आपण एक प्रकारचा आदर्श महाराष्ट्राला, देशाला, एकूणच आपली जी फ्रॅटर्निटी आहे शिक्षकांची, त्या सगळ्यांना प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शिक्षक, उच्च शिक्षित, जो काही उच्च शिक्षणातले शिक्षक, सगळ्या शिक्षकांचे आपण आदर्श आहात, आयडॉल आहात. तसंच आमच्या विद्यार्थी जो आहे, जो भविष्याचा कणा आहे आपण असं म्हणतो, त्या सगळ्यांचे आपण आदर्श आहात. आपले मनपूर्वक आभार. मला प्रश्न खरं तर विचारायचा होता तुम्हाला, पण आता वेळ तुमचा पण मला वाटतं पुढे सरकलेला आहे. आपण पुढे चर्चा करत राहू. आपलं मी आभार मानतो. धन्यवाद रणजित सर. धन्यवाद. असंच आपलं मार्गदर्शन हे आम्हा सगळ्यांना आपण चालू ठेवावं आणि हे कोविड वगैरे सगळं एकदा संपलं की अवश्य आमच्या गावी सिंदखेड राजाला आपण प्रत्यक्ष या, सगळ्यांना आपल्याशी चर्चा करण्याची संधी मिळावी ही पुन्हा एकदा अपेक्षा. आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच.